अंतर्बाही सत्व रज तम बाधा सत्व रज तम बाधा नोहे हरिभक्तासी कदा अवघा देवची झाला पाहे भरोनिया अंतर्बाही देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाहे भरोनिया अंतर्बाही विठ्ठल भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाह्ये. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भक्ताचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. भक्त महात्मे कसे आहेत, भक्ताचं जीवनचरित्र काय आहे, भक्ताच्या जीवनामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कोणता फरक दिसून येतो याचा विचार प्रस्तुत अभंगामधून तुकाराम महाराजांनी केलेला आहे. प्रस्तुतचं कीर्तन कोणत्या औचित्याने आहे याचा विचार आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सदाशिवबुवा यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा एक दिवसीय उत्सव इथे संपन्न होतो आहे. त्या निमित्तानं त्यांच्या पुण्यस्मरणाचा त्यांच्या पुण्य पावन जीवनचरित्राचा विचार आपल्याला करता यावा हा त्याच्या मागचा एक मुख्य उद्देश आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मनुष्य जन्माला येताना 3 पद्धतीची कर्ज घेऊन येतो असं वर्णन आहे. एक त्याच्या डोक्यावर असतं ते देव ऋण असतं, दुसरं त्याच्या डोक्यावर असतं ते ऋषी ऋण असतं आणि तिसरं त्याच्या डोक्यावर असतं ते पितृऋण असतं. 3 पद्धतीची कर्ज आहे. आणि सध्याच्या काळाच्या ओघानुसार जर बोलायचं झालं तर चौथं एक कर्ज घेऊन सध्या माणूस कुठल्याही देशामध्ये जन्माला येतो ते म्हणजे जागतिक बँकेचं कर्ज. या देशातल्या प्रत्येक जीवावर थोडं थोडं आहे जे आपल्याला इन्कम टॅक्स भरून चुकवावं लागतं. देशाचं एक कर्ज असतं, तो विषय स्वतंत्र आहे. पण 3 ऋणांचा विचार आपल्याला शास्त्रदृष्टीने करता येतो. एक देव ऋण आहे, एक ऋषी ऋण आहे आणि एक पितृ ऋण आहे. ही 3 ऋण घेऊन मनुष्य जन्माला येतो. परंतु या 3 ऋणातून उतराई होणं हे कदापि माणसाला शक्य नसतं. काय केलं म्हणजे देवाचं ऋण फिटेल? देवाने आम्हाला हा देह दिला, देवाने आम्हाला बोलायला दिलं, देवाने आम्हाला बुद्धी दिली, देवाने आम्हाला मन दिलं, देवाने आमच्यावर काही उपकार केले, देवाने चांगल्या कुटुंबात जन्माला घातलं. हे ऋण कोणत्या प्रकारानं फिटू शकतं? काय केलं म्हणजे ऋण फिटेल सांगता येत नाही. संतांचं ऋण काय केलं म्हणजे फिटेल? ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या संबंधानं आपण काय केलं म्हणजे त्यांचं ऋण फिटेल? काय द्यावे त्यासी घ्यावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. काय त्यांच्या संबंधानं काही बोलता येत नाही, काही उपकाराची उतराई होता येत नाही. वडिलांच्या दृष्टीनं वडिलांचं ऋण फेडण्याकरता आपण काय केलं म्हणजे ऋण फिटेल? फेडता येत नाही. मी साधं बोलतो. ऋणांचा ऋण जे कर्ज जे असतं ते 2 प्रकाराचं असतं. एक फेडता येतं आणि एक फेडता येत नाही. मी थोडंसं उलट बोलतो, आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, कदाचित पटणारही नाही. पण एखाद्याचं कर्ज एखाद्याचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करणं, आपल्या डोक्यावर असणारं एखादं ऋण फेडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ज्याने आपल्यावर उपकार केले त्याला अडचणीत आणण्याची भावना करणं आहे. त्याला पटणार नाही आपल्याला, पण सांगतो. एखादा मनुष्य, माझ्यासारखा एखादा मनुष्य 2 दिवसापासून जेवलेला नाही आहे. एखाद्याला दया आली म्हणून त्याने माझ्या हातात 100 रुपये ठेवले, 10 रुपये ठेवले. त्या मला सांगितलं, जा बाबा काहीतरी खा.
माझ्यावर मला त्यांनी 10 रुपये दिले, माझ्यावर उपकार झाले की नाही? माझ्यावर उपकार झाले की नाही? आता मी ह्या 10 रुपयाचं कर्ज ऋण फेडण्याचा विचार करणं, प्रयत्न करणं, कारण मनुष्य जेव्हा उपकार करतो त्यावेळेला जी परिस्थिती असते तशी परिस्थिती इतर वेळेला फेडताना असतेच असं नाही. मी आपल्याला सरळ सांगतो, एखाद्याने मला 10 रुपये दिले आणि माझ्यावर काही उपकार केले तर त्या उपकाराची परतफेड करणं म्हणजे त्याच्याजवळ 10 रुपयेही नसावेत अशी भावना व्यक्त करणं. कारण नाहीतर उपयोग काय त्या ऋण फेडण्याचा? मला 10 रुपये देताना माझी जी अवस्था होती तशी अवस्था त्याच्या जीवनात निर्माण झाल्याशिवाय ते ऋण फेडण्यात अर्थ नाही. त्याच्याकडे 100 आहेत आणि मी त्याला माझे 10 दिले, याच्यात त्याला फरक पडत नाही. मला 10 नसताना 10 मिळताना जो आनंद झाला तो आनंद त्याला परत व्हायचा असेल तर त्याच्याजवळ 10ही नसावेत अशी भावना करणं. म्हणून काही ऋण फेडावे लागतात, काही ऋण फेडता येत नाही. देवाचं, ऋषीचं, संतांचं, पित्याचं, माता पित्यांचं ऋण फेडता येत नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागतं? त्या ऋणातच असावं, वस्तुस्थिती त्या ऋणातच राहिलं पाहिजे. परंतु त्याच्यातही एक सांगून जातो, जी ऋण फेडता येत नाही, जे उपकार फेडता येत नाहीत त्या ऋणातच आपण असावं. याचा अर्थ ऋण फेडण्याचा प्रयत्नही करू नये असं होत नाही, असं होत नाही. वडिलांचं ऋण काही केलं तरी फिटत नाही, आईचं ऋण काही केलं तरी फिटत नाही, म्हणून फेडायचा प्रयत्नच न करणं हे अजून जास्त पापदायक आहे, अजून जास्त तापदायक. मी एक वाक्य सांगतो, कुठल्याही क्षेत्रात लावा, काही करा, मला फार त्याचा विस्तार करायचा नाही, पण एक वाक्य बोलून जातो. मला जमत नाही असं म्हणून सोडून देण्यापेक्षा प्रयत्न करून जमलं नाही असं म्हणणं जास्त पुरुषार्थाचं आहे. विठ्ठला जमत नाही म्हणून सोडून देणारे सगळेच असतात. मी आपल्याला म्हणून उदाहरण सांगतो, सासवडचा घाट खालून बघून जमत नाही म्हणून एसटी धरून परत येण्यापेक्षा घाटात 4दा बसून वर गेलेला जास्त पुरुषार्थवान आहे. तो जास्त भक्त आहे, जास्त मोठा पुण्यवान आहे. तो त्याला 4दा घाटात आपटून पडू द्या, हरकत नाही. पण तो प्रयत्न करून जमत नाही म्हणत असेल तर ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून देवाचं ऋण फेडता येत नाही, संतांचं ऋण फेडता येत नाही, आई वडिलांचं ऋण फेडता येत नाही. मग त्याच्याकरता काय करावं? त्याच्याकरता शास्त्राने मार्ग सांगितले. देवाचं ऋण फेडण्याकरता अमुक करा, संतांचं ऋण फेडण्याकरता तमुक करा, आई बापाचं ऋण फेडण्याकरता सेवा करा, अमुक करा. पण हे सगळं एकसमयावच्छेदाने होत नसेल तर आपल्याला आपल्या संप्रदायाने ही व्यवस्था करून दिली. एकाच व्यवस्थेमध्ये या तिघांचंही ऋण फेडता येऊ शकतं. काय करावं लागतं? कीर्तन करावं लागतं, एवढंच आहे, एवढंच आहे. याच्यात विठ्ठल विठ्ठल विठोबा रुक्माई या नामस्मरणानं देवाचं ऋण फेडण्याची शक्यता आहे. तुकोबारायांच्या अभंग सेवेला घेतलेला असल्यामुळे तुकोबारायांसारख्या संतांचं ऋण फेडण्याची शक्यता आहे. आणि ज्यांच्या प्रित्यर्थ कीर्तन आहे त्यांच्यात आई बापाचं ऋण फेडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक कीर्तन केलं की कीर्तनात सगळंच आलं. सगळ्यांचीच ऋण एकत्रित फेडण्याची ही व्यवस्था म्हणजे कीर्तन आहे. हे कीर्तन त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी ठेवलं. हे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा केलेला एक प्रयत्न आहे, पण असफल प्रयत्न आहे. असफल प्रयत्न का? कारण पुढच्याही वर्षी हे कीर्तन करावंच लागणार. मला नाही, कोणाला, जो कोणी कीर्तनकारी येईल तुम्हाला ते करा, कुटुंबियांना करावं. जर सगळंच ऋण फिटलं असतं तर पुढच्या वर्षी कशाला करावं लागलं? कारण आई वडिलाचं ऋण फेटत नाही. म्हणून आपण किती प्रयत्न केले तरी ते प्रयत्न असफल राहतात. आणि पुढचं वाक्य बोलतो, आई बापाचं ऋण फेडण्यामध्ये प्राप्त झालेली असफलता ही सफलतेपेक्षा जास्त आनंद देणारी असते. भगवंताची म्हणा, संतांची म्हणा, पितृचरणाची म्हणा, सेवा म्हणून आजची सेवा मला दिलेली आहे. खरं म्हणजे मागेच येणं अपेक्षित होतं, परंतु येऊ शकलो नाही. अशा महात्म्यांची सेवा करायला आलं पाहिजे. माझा
तसं जर म्हणलं तर वैकुंठवासी हरिभक्ती परायण सदाशिव महाराजांचा माझा तसा 3 पिढ्याचा संबंध. माझा 3 पिढ्याचा, आजोबांपासून वडिलांपर्यंत, वडिलांपासून माझ्यापर्यंत, हे 3 पिढ्याचा संबंध मला ज्ञात आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामांनी तशा फार माळा घातल्या नाहीत, मामांनी शिष्य फार केले नाही, पण ज्यांना केले त्यांचा अधिकार बघून घ्या. आणि एक सांगतो, मामांनी माळाही घातल्या नाहीत, शिष्यही केले नाहीत, त्यांना आपण किती शिष्य केले याची संख्या कीर्तनात सांगितली. फार मोजकी मंडळी आहेत ज्यांना मामांच्या हातून गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करण्याचं फार मोठं सद्भाग्य लाभलं. फार फार कमी मंडळी आहेत, फार कमी मंडळी. आपल्या परिसरातलं दुसरं नाव गबाजीबुवांचं. गबाजीबुवांचं दुसरं नाव, याच परिसरातलं बोलायचं तुम्हाला माहिती आहे, तुमच्याच पित्रचर त्यांचं नाव. ही मंडळी मामांच्या कृपेची अंकित होती हो. मामांच्या कृपेचा शिक्का होता यांच्या कपाळावर. त्यामुळं भगवंताकडे गेल्यानंतर फार काळ भगवंतानी किंवा चित्रगुप्तानी यांना प्रतीक्षा करायला लावली नाही. शिक्का बघितला आणि सोडून. मोठ्या माणसाला भेटायला जाताना पास देतात, पास ते दारादारावर बघतात आणि मग मध्ये सोडतात. मामांची माळ हा एक शिक्काच आहे, तो शिक्काच आहे. तो गळ्यात दिसला की फार काळ थांबवून ठेवत नाही, फार काळ थांबवून ठेवत नाहीत, लगेच सोडून देतात, लगेच. आमचे आजोबा असं म्हणायचे, गमतीत, असं काही कीर्तन प्रवचनामधलं वाक्य नाही, पण ते असं म्हणायचे, काही लोकांना काय असतं, रात्री झोपताना तोंड धुवून झोपायची सवय असते, स्वच्छ होऊन जरा झोपतात. त्याच्यामध्ये काय होतं, कपाळाचा बुक्का पुसला जातो. आजोबा असं म्हणायचे की हे करून झोपू नये, कारण झोपेत जर मरण आलं तर बुक्क्याशिवाय मरण हे तिथं अडचणीचं. कारण हा शिक्का आहे हो, हा शिक्का आहे. झोपेत जर आम्ही गेलो ना तर हा शिक्का बघून तिथं सांगतात, बुक्का आहे ना, चला स्वर्गात, चला वैकुंठाला. बुक्का नाही ना, याला बाजूला ठेवा जरा, याचं अजून कार्ड तपासायचंय, याचं जरा मागचं पुढचं बघावं लागणार आहे. बुक्का आहे ना कपाळाला, मग याला मागचं पुढचं काही बघावं लागणार नाही. चला शिक्का आहे, चला पुढं, चला वैकुंठाला, चला भगवंताकडे. याच्याकरता असे शिक्के फार महत्वाचे असतात, असे शिक्के फार महत्वाचे की गळ्यामध्ये मामांच्या हातची माळ हा शिक्काच आहे, हा शिक्काच आहे, देहावर उमटलेला शिक्का. असा शिक्का घेऊन ज्यांचं प्राणोत्क्रमण झालं त्यांना वेगळं काय म्हणू, अवघा देवची झाला अवघा देवची झाला आहे त्याचं वर्णन. आणि म्हणून अशा महात्म्यांचं वर्णन संतांच्या मुखातून होतं. तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. प्रस्तुत अभंग जर आपण बघितला तर या अभंगामध्ये तुकोबारायाने संतांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. अभंग सगळा सोडवावा एवढं वेळही नाही आणि तेवढं करण्याचं मला आता कारणही नाही. जेवढा थोडासा विचार मला माझ्या मर्यादित बुद्धीनं मर्यादित वेळेमध्ये आपल्या समोर मांडायचा आहे तेवढा मुद्दा मांडतो. परंतु अभंग सोडवायचा म्हणून सांगायचं झालं तर याच्यामध्ये जी 4 चरणं आहेत या 4 चरणांचा तसा जर बघितला तर आपापतः संबंध लावायचं काही कारण नाही. म्हणजे उगी सांगतो अभंग मला बोलायचं वेगळंच आहे, मी पुढे बोलतो. परंतु प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, का तर अवघा देवाची झाला पाही, असं नाहीये. हे कार्यकारण भावात लागत नाही, लागत नाही. कारण का, देव जे झाले त्यांना जर प्रारब्ध चुकलं नाही तर ह्यालाच का चुकल. प्रत्यक्ष देवाला प्रारब्ध चुकलं नाही तर याला का चुकल. देव झाला म्हणून देवाचं, जर देव असून देवाचं चुकलं नाही तर देव झालेल्याचं प्रारब्ध का चुकल. बरं, सत्वरज तम म्हणावं तर देवांच्या ठिकाणी हे नाही का. 14वा अध्याय गीता काढा, ज्ञानेश्वरी काढा, ज्ञानोबा बोलून दाखवतात. ब्रह्मा तो प्रातःकाळ, विष्णू तो माध्यान्ह, सदाशिव सायंकाळ बाळायया. बोलून दाखवतात की बाबा ब्रह्मदेव प्रातःकाळ, विष्णू माध्यान्ह वेळ, सदाशिव सायंकाळ. प्रातःकाळ म्हणजे काय, दुपार म्हणजे माध्यान्ह काळ म्हणजे काय, सायंकाळ म्हणजे काय, हे तिने गुणाशीच जोडून दिलं की नाही ज्ञानोबा रायाने.
सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या 3 गुणाशी ज्ञानोबारांनी जोडून जर दिलेलं असेल तर देवाला गुण चुकले नाहीत, आपल्याला काय चुकणार? म्हणून थोडासा स्वतंत्रतेने विचार केला पाहिजे. तुकोबाराय या अभंगामध्ये संतांची वर्णनं करतात. ही वर्णनं 4 पद्धतीची आहेत. मी त्या 4ही पद्धतीत आता बोलत नाही, मला बोलायचंय ते थोडं वेगळं आहे. तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. हे वर्णन करताना तुकोबाराय संतांचं म्हणूनच वर्णन करतात. संतांच्या आवडीचे विषय 2. एक तर संत देवाबद्दल बोलतात, नाहीतर संत संतांबद्दल बोलतात. संतांना तिसरा आवडीचा विषय नाही. संत तिसऱ्याबद्दल बोलत नाही. वर्णनाचा विषय कोणता असावा हे संतांना जेवढं स्पष्ट रूपानं कळतं तेवढं आपल्याला कळत नाही. आपण कुणाची वर्णन करत बसू. आपण जगाचंही करू, आपण जीवाचंही करू, जमलं तर देवाचंही करू, आणि असल पुण्य तर संतांचंही करू. पण आपल्या बाबतीत बाकीच्यांची वर्णनं जास्त, संतांची वर्णनं कमी, देवाची वर्णनं कमी. आपण कुणाची करू? ज्याने आपल्याला मदत केली त्याचं वर्णन. अरे भिकारी सुद्धा दारात बसलेला असतो देवळाच्या, जाता जाता कुणी रुपये टाकला तर त्याला कर्णाचा अवतार म्हणतो. काय वर्णन आहे? एक भिकारी दारात बसला, त्यांनी एक जाताना एखाद्याला जरा दान करावं वाटलं म्हणून त्यांनी एक 100 रुपयाची नोट काढली आणि त्याच्या थाळीमध्ये टाकली. 100 रुपयाची नोट. आता भिकाऱ्याला एकदम 100 रुपये तसं मिळणं अवघड. त्यांनी बघितलं 100 रुपये टाकले, तो पायाच पडायला लागला. केवढा मोठा दाता, केवढा मोठा दाता, कर्णाचा अवतार. कशाचा कर्णाचा अवतार? कुठेही खपली नाही म्हणून तिथं खपवली. काय कर्णाचा अवतार आहे मला सांगा? आम्ही वर्णनाचे जे विषय ठरवतो ना ते आमच्या जीवनाच्या स्वार्थाशी निगडीत असतात. संत महात्मे कुणाचंही वर्णन करत नाही. संत महात्मे संतांचं वर्णन करतात. संत महात्मे देवाचं वर्णन करतात. कशा करता करतात याची मोठी परंपरा आहे. मला सगळीच कारणं सांगायची नाहीत, पण आपला वर्ण्य विषय कोण असावा याचा थोडासा जर विचार केला तर मला जे सांगायचंय ते मी अभंगाकडे येताना सांगतो. ऐका, आपला वर्ण्य विषय कोण, वर्णन कुणाचं करावं? मी एक 2-3 विकल्प त्याच्यातले सांगतो, फार बोलत नाही. वर्णन कुणाचं करावं? ज्याचं वर्णन केल्यानंतर पदरात काही लाभ पडतो त्याचं वर्णन करावं. वर्णन केल्यानंतर पदरात काही पडावं तर त्याचं वर्णन असतं. थोडं बोलू उलट. वर्णन केल्यावर पदरात पडावं तर वर्णन करावं, पदरात पडल्यावर वर्णन करावं हे शास्त्र नाही. ऐका, पदरात पडल्यावर वर्णन कोणी करतं, पण वर्णन केल्यावर पदरात पडावं अशांचं वर्णन केलं जातं. सगळ्यांचं वर्णन होत नाही. आमच्या पदरात काही, संतांचं वर्णन केलं पदरात काही पडतं, देवाचं वर्णन केलं पदरात काही पडतं. बाकी कुणाच्या वर्णनातून पदरात काय पडतं? जे पडतं त्याला लाभ म्हणता येतो का हा पहिला प्रश्न. काही म्हणता येत नाही. म्हणून मी प्रमाण आपल्याला पुष्कळ देईन, परंतु वेळेची एक मर्यादा म्हणून थोडं पुढे जातो. देवाचं वर्णन केलं पदरात काही पडतं, संतांचं वर्णन केलं पदरात काही पडतं. ज्ञानोबारायांचं वर्णन करा, अरे काहीतरी होईल. तुकोबारायांचं वर्णन करा, नाव घ्या, तुकाराम तुकाराम नाम घेता गापेयम. आमच्या पदरात काहीतरी पडतं बाबा. ज्ञानोबारायांचं नाव घेतलं, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनीव देतो. नाथ महाराज बोलतात तसं आपल्या पदरामध्ये ज्ञान पडतं. चोखोबरायांचं नामस्मरण करा, नामदेवरायांचं, जनाबाईचं, गोरोबा काकांचं नामस्मरण केलं, पदरात काही पडतं नाव. मी तुमचं वर्णन करायचं, तुम्ही माझं वर्णन करायचं. कुणाच्या पदरात काय पडलं? लोक कीर्तन झाल्यावर आमचं वर्णन करतात. काय कीर्तन असं ऐकलंच नाही, आणि खरंच असतं तसं. प्रत्येकाची सांगण्याची शैली वेगळी असते, प्रत्येकाची विचाराची शैली वेगळी असते. एका कीर्तनकारासारखा दुसरा कीर्तनकार नसतो, असू नये. असू नये असायचं काय कारण आहे? आपल्याकडे एवढे मोठे अभंग आहेत, इतके अभंग आहेत, जसंच्या तसं उतरवणं ह्याला काही कीर्तन म्हणत नाही. जाऊ द्या, मला तो तिथं जायचंच नाही. मला काय करायचं ते जाऊ द्या. मला बोलायचंय काय याच्यामध्ये. माणसं कौतुक करतात, पण कुठपर्यंत असतं ते कौतुक? कुठपर्यंत असतं? फार काळ ते कौतुक टिकत नसतं.
त्या बरं तुम्ही माझं कौतुक केलं म्हणून जास्तीत मी तुम्हाला काय देईन? मोक्ष देईन. तुम्ही माझं कौतुक केलं म्हणून माझ्या कौतुकामुळे तुमच्या अंतःकरणात भक्तिप्रेम निर्माण होईल. तुम्ही माझं कौतुक केलं म्हणून तुम्हाला काही आमदारकी खासदारकी मिळत नाही, उलट मिळत नाही. उलट मिळत नाही. काय उपयोग? माझ्याकडे एक जण आले, म्हणजे निवडून आले, आमचे परिचित होते. मी आपलं हारबीर घालून त्यांना त्यांचं अभिनंदन केलं. म्हणलं साहेब वा निवडून आलात, अभिनंदन. ते म्हणले महाराज तुमची कृपा. मला म्हणाले अहो तुमची कृपा म्हणून निवडून आलो. काय त्याचा सद्भाव असेल नसेल मला माहित नाही, पण तो मला म्हणाला महाराज तुमची कृपा म्हणून निवडून. मी म्हणलं माझी कृपा तुला आमदार करते आणि मला हवंच आणि माझी कृपा तुला आमदार करते असं कसं होईल? आमच्या कृपेनं काय होतं? काही होत नाही, काही होत नाही. आमच्या पाया पडण्याने तुम्हाला नवीन काही मिळत नाही. मी ऐका, मी स्पष्ट बोलतो, काय असेल ते असेल. आमच्या पाया पडण्याने तुम्हाला ज्ञानेश्वरी पाठ होत नाही. आमच्या पाया पडण्यानं तुम्हाला गाथा पाठ होत नाही. आमच्या पाया पडण्यानं तुम्हाला इथं पांडुरंगाचं दर्शन होत नाही. आमच्या पाया पडण्यानं तुकोबारायांचं दर्शन होत नाही. माणसासारखा माणूस असतो, माणूस माणसाच्या वर्णनाचा विषय होऊ शकत नाही. पाया पडण्याचे स्थान आहे. जा ना, जवळ आहे हो तुम्हाला त्र्यंबकेश्वर, जा ना. पाया पडण्याचं ते स्थान, पाया पडण्याचं स्थान आळंदी, देऊ, पैठण, गोरोबा काका तेरला जा, पाया पडा. ती मुक्ताईनगरला जा, पाया पडा. हे पाया पडण्याचे सकळ ही तीर्थे निवृत्ती संतांचं वर्णन करावं. पदरामध्ये काही लाभ पडतो, नाहीतर पडत नाही. संत दर्शने संत दर्शने
दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. वर्णेविषय माणसाचा कोण असावा या संबंधातलं चिंतन सांगतो. पहिला विचार, ज्याच्या वर्णनातून आपल्याला जीवनाच्या धन्यतेचा लाभ प्राप्त व्हावा त्याचं वर्णन करावं, इतरांचं वर्णन करू नये. दुसरा विचार जाता जाता बोलतोय, 2-3 विचार फक्त सांगतो. कुणाचं वर्णन करावं? अजून एक विकल्प सांगतो, आशांचं वर्णन करावं की कितीही वर्णन केलं तरी मनाला समाधान होऊ नये. विठ्ठला आशांचं वर्णन करावं की त्यांचं वर्णन कितीही केलं तरी मनाचं समाधान होऊ नये. कुणाचंही तुम्ही वर्णन करून पहा, एकदा वर्णन झाल्यानंतर पुन्हा वर्णन करायला जीभ धजावत नाही. मग तो आमदार असो, खासदार असो, मित्र असो, कोणी असो. कितीदा वर्णन कराल एखाद्या व्यक्तीचं तुम्ही? एकदा केलं, 2दा केलं, 3दा केलं, माणूस म्हणतो आता तेच 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 कितीदा. कारण का? कारण अशी जी मंडळी असतात, जीव जो असतो त्याच्याजवळ गुण असले तरी ते मर्यादित स्वरूपाचे असतात, फार व्यापक नसतात. फार व्यापक नाही, अगदी मर्यादित स्वरूपाचे गुण. एखादा गुण असतो, मग एका गुणाचं कितीदा वर्णन करणार? एखाद्या माणसाजवळ काही थोडंसं दातृत्व नावाचा जर गुण असेल तर मनुष्य किती वेळेला त्याचं वर्णन, हा माणूस फार मोठा दाता आहे, हा माणूस दाता आहे, कर्णासारखा आहे, अमुक आहे, तमुक आहे, दाता आहे, दाता आहे, दाता आहे. आता कितीदा दाता? एका गुणाचं किती वर्णन करणार? असं वर्णन करावं, आशांचं वर्णन करावं की कितीही वर्णन केलं तरी मनाला समाधान प्राप्त. काय सांगू आता संतांचे उपकार, किती सांगायचे, किती सांगायचे, काय सांगू, काय सांगू, किती सांगावं, सांगता येत नाही ही अडचण. आम्हाला कधी कधी प्रसंग येतो, सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, एखाद्या वेळेला कीर्तनाच्या ठिकाणी जरा लवकर जाणं होतं. जवळपास कुठे असलो की त्या गावामध्ये जरा लवकर जाणं होतं. शक्यता कमीच पण तरी जातोच आपण लवकर. एखाद्या वेळेला थोडंसं लवकर जातो. लवकर गेलं, तिथं काहीतरी जागराचा दिवस असतो, मंडपामध्ये आपण गेलो, तिथं काहीतरी कार्यक्रम चालू असतो, कुणाचा तरी सत्कार असतो, काहीतरी चालू असतं. त्या व्यासपीठावर खुर्च्या घालून माणसं बसलेली असतात. कुणाचा तरी सत्कार, गावातला कुणा पुढारी असतो, अमुक असतो. बहुतेक जास्तीत जास्त काय तर काल्याची पंगत ज्यांनी दिली त्याचा जास्तीत जास्त सत्कार असतो. मग आता ते सत्काराला थोडंसं लवकर गेलं की कार्यक्रमाचे कार्यकर्ते पळत येतात, अरे महाराज आले, महाराज आले, महाराज चला चला चला. त्याला नेऊन बसवा, तो प्रवास करून आलेला आहे, कुठं त्याला याच्यात स्वारस्य असतं, काय त्याला घेणं देणं आहे? त्याला आपलं 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 कीर्तन केलं, आपलं आपलं घेतलं, निघून गेला. त्याला कुठं त्या व्यासपीठावर त्याला नेऊन बसवायचं असतं? काय कारण आहे? पण कार्य, चला 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 चला, आमच्या नेत्याचा सत्कार, नेऊन बसवतात. आणि नेऊन बसवलं, त्याच्या बाजूला बसवतात. बरं, तो जो कोणी बसलेला असतो ना, तो काळा गोरा कोण आहे पहिलीच भेट असते, माहितीच नसतं तो कोण असतो, काय घेणं देणं माहिती असायचं, काय कारण आहे माहिती असायचं. मग सगळे त्याचा सत्कार वित्कार होतो. मग महाराज 2 शब्द आशीर्वाद. आता नंतर 2 तास बोलायचं कीर्तन, तरी नाही, 2 शब्द आशीर्वाद, महाराज बोला, महाराज आशीर्वाद द्या, 2 शब्द बोला, 2 शब्द बोला. आता काय माहितीच नाही माणूस तर काय 2 शब्द बोला. मग आम्ही फार हुशार असतो आशीर्वाद. आम्ही काय करतो, अमके अमके साहेब ना, यांच्याबद्दल काय बोलावं, कारण बोलण्यासारखं काही नाही, काय बोलावं, काय बोलतात त्यांच्याबद्दल. अरे, ज्यांच्याबद्दल बोलण्यानं मनाला दुःखच होतं असे आपल्या वर्णनाचे विषय का असावेत सांगा ना. जगताबद्दल बोलून आतापर्यंत समाधानी झाला, प्रपंचाबद्दल संसाराबद्दल बोलून समाधानी झाला, असं एक उदाहरण मला दाखवा तुम्ही जगाच्या पाठीवर. स्वतःच्या संसारात मी बोलू, आपल्याला संसार अनुकूल असला तरी बोलून समाधान होत नाही माणसाचं, बोलून समाधान होत नाही. मला उदाहरण दाखवा तुम्ही. प्रतिकूल असला तर बोलूच नका, पण प्रपंचाबद्दल बोलला आणि तृप्त आहे, आनंदी आहे, असं कुठे आहे मला सांगा. माणूस कसाही असू द्या. मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं, प्रपंचाच्या तक्रारी कोण करत नाही, सगळेच करतात. तुकोबारांनी सुद्धा संसाराच्या तापे तापलो मी देवा म्हणलंच आहे की संसाराबद्दलच्या काही तक्रारी नाहीत काय, सगळ्यांनीच केले. प्रपंच ओसरो काही तक्रार केल्याशिवाय म्हणलं तुकोबारांनी. तक्रारी असण्याबद्दल माझं, पण मला थोडं आश्चर्य वाटतं महाराज कधी कधी. माझं बोलणं मनाला लागू देऊ नका, किंवा लागलं तर माझं भाग्य समजतो. मला आश्चर्य वाटतं महाराज कधी कधी, हातामध्ये ज्ञानेश्वरी असताना मनुष्य दुःखी राहूच कसा शकतो मला कळत.
हातामध्ये गाथा असताना मनुष्य तोंड पाडून बसूच कसा शकतो मला कळत नाही, कळत नाही मला. हातात ज्ञानेश्वरी आहे, उघडलेली ज्ञानेश्वरी समोर आहे, कस काय काय महाराज, अरे त्याच्यापेक्षा हातात ज्ञानेश्वरी घेऊन काय म्हणून रडत असला काय उपयोग आहे असल्या माणसाचा मला सांगा. समोर ज्ञानोबारायांचे शब्द आहेत, तुकोबारायांची अक्षरं आहेत, आणि एवढा आनंदाचा ठेवा समोर ठेवायचा आणि नंतर माणसाने तरीही रडत बसायचं. याच्यासारखं दुर्दैव काय मला सांगा, काय दुर्दैव माणसं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, प्रपंच हा आपल्या चिंतनाचा विषय होऊच शकत नाही, कारण प्रपंचाबद्दल बोलून कुणाला आतापर्यंत आनंद वाटलाच नाही. जर तसं झालं असतं तर तुकोबाराय देवाच्या ऐवजी संसाराचं वर्णन करण्यात तुकोबारांनी धन्यता मानली असती, संसाराला नावं ठेवली नसती, ज्ञानोबारांनी परमार्थ सांगितला नसता. नाथ महाराजांनी एवढा आनंदाचा प्रपंच करूनही आम्हाला परमार्थाचा उपदेश केला. काय कारण असेल? त्यांच्या सत्तेने आनंदाचा झाला, आमचा होत नाही हे नाथ महाराजांना माहिती आहे, म्हणून त्यांनी परमार्थाचा उपदेश. मी का बोलतो आपल्याला अशा वर्णन करावं की जिथं वर्णन केल्यानंतर मनाला किती वर्णन केलं तरी मन तृप्त होत. बस आता किती बोलावं असं वाटतं. काय करा उगियाची माथा ठेवीचे चरणी भले. काय भाव आहे ज्ञानोबारायांचे, अलौकिक भाव. इतकं वर्णन करू नये ज्ञानोबाराय म्हणतात माझी बोलणी तैसी स्तुतीची बोलणी. मग करता काय? उगियाची माथा ठेवीचे चरणी हेची भले, मस्तक चरणी ठेवीतसे. काय बोलताय? अशांचं वर्णन करावं की ज्यांच्या वर्णनातून वर्णन केल्याचं समाधान पण पूर्ण वर्णन न केल्याची अतृप्ती, या दोन्ही गोष्टी एकत्रित येते. तिथं वर्णन करावं. वर्णन कुणाचं करावं? ज्यांच्या वर्णनातून पदरात अलौकिक लाभ प्राप्त होईल, आपल्या जीवनाला अलौकिकता किंवा अद्वितीय असा काही लाभ प्राप्त होईल त्यांचं वर्णन करावं. अशांचं वर्णन करावं की वर्णन केल्यानंतरही चित्तामध्ये वर्णनाची अतृप्ती राहावी, त्यांचं वर्णन करावं. अजून एक सांगा, कुणाचं वर्णे विषय कोणता असावा याची अगदी संतांच्या वाङ्मयाच्या आधारानं थोडी चर्चा आहे. कुणाचं वर्णन करावं? ज्ञानोबारायांचा भाव घेऊन बोलतो, ज्ञानोबारायांचे अक्षर घेऊन बोलतो. कुणाचं वर्णन करावं?
अशांचं वर्णन करावं की ज्यांचं वर्णन चालू असताना स्व आणि स्वभिन्नतेचा विसर पडावा. विठ्ठला मी आपल्याला उदाहरणाने बोलतो. असं वर्णन अशांचं करावं की त्यांचं वर्णन करताना स्वतःचाही विसर पडावा आणि भोवतालच्या परिस्थितीचाही विसर पडावा, तर त्यांचं वर्णन करा. मी तुमचं वर्णन करत असताना तिकडून कोणी आलं की मी वर्णन सोडतो तिकडं बघतो, हे कुठलं वर्णन? माणसं कीर्तन ऐकतात, हे कीर्तन ऐकत असताना हे मागे बदललं की माणूस कीर्तनकाराला सोडून देतात, तिकडं तिकडं बघ, तिकडं काय रंग आले, तिकडं काय चित्र आलं, आता तिकडे तेच बघायचंय, तेच मी सांगतोय. बरोबर आहे ना? म्हणजे होतं असं की आपल्या चित्ताला ज्या वर्णनामुळे विक्षेप होणार नाही, आपलं चित्त वर्ण्यविषयाशी जिथं तदाकार होऊन भोवतालच्या परिस्थितीला विसरून जाईल असा आपला वर्ण्य विषय असावा, वर्णनाचा विषय दुसरा नसावा. मी प्रमाणाने बोलतो, माझी भाषा नाही, ज्ञानोबाराय याचं उदाहरण आहे. आणि स्वतः निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना हे बोलून दाखवतात, अरे तू काय वर्णन करत बसलास बाबा, तू संत स्तवनी रतसी कथेची से न करीसी निराळी बोल दावीसी सनागे. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना म्हणतात, अरे तुझं काय चाललंय, माझं वर्णन करता करता तू भगवान श्रीकृष्ण अर्जुन यांची कथाही विसरून गेलास. वर्णन, अरे संतांचं वर्णन कर, ज्ञानोबारायांचं वर्णन करताना समोर परमात्मा उभा राहिला तरी त्याच्याकडे लक्ष नाही गेलं पाहिजे, तर तो वर्णनाचा विषय होतो, नाहीतर होत नाही. मी प्रमाण देऊन बोलतो, इतिहास सांगतो मी आपल्याला. निळोबाराय जेव्हा तुकोबारायांचं चिंतन करत बसले त्यावेळेला प्रत्यक्ष परमात्मा आला ना, प्रत्यक्ष परमात्मा. तुकोबारायांनी त्या परमात्म्याला ओळख दिली नाही. महाराज कोण आहेस तू, परिचय नाही, ओळखत नाही, काय म्हणून तुला ओळखावं? माझ्या अंतःकरणातला भाव तुकोबारायांच्या चरणी लीन झालेला. वर्णन असं असावं, वर्णनाचा विषय तो असावा की जिथं वर्णन चालू असताना परमात्मा समोर उभा राहिला तरी त्याचा विसर पडावा, परमात्मा आला काय गेला काय त्याचा विसर पडावा. आम्ही ज्ञानेश्वरीची पारायण करतो, ज्ञानेश्वरी पारायण सप्त्यामध्ये आपण पारायण करतो. पारायण कशी असतात बघा बरं. कोण आलं, कोण गेलं, कोण सफरचंद ठेवून गेलं, कोण चिकू ठेवून गेलं. आता तुमच्या भागामध्ये थोडा बदल आहे, म्हणजे कोण सुट्टी द्राक्ष ठेवून गेलं, कोण घड ठेवून गेलं. मी बघितलंय, पण मी त्यावेळेला पारायण करत नव्हतो, बाहेरून बघितलंय. नाही तर तुम्ही म्हणाल तुम्ही बघितलंय म्हणजे तुमचंही पारायण तसंच आहे, माझंही तसंच आहे. कोण आलं, कोण ओटी भरून गेलं, कोण खडीसाखर ठेवून गेलं, कोण बसलं, कोण उठलं. आमची पारायण समोर ज्ञानेश्वरी हो, समोर गाथा आहे. आपण चिंतन करा. वर्णनाचा विषय तो असावा की ज्याचं वर्णन करत असताना आपल्याला स्व आणि स्वभिन्नतेचा विसर पडावा, त्याचं वर्णन करावं. तिसरा प्रकार, चौथा विचार सांगतो, कुणाचं वर्णन करावं. आपला वर्ण्य विषय. तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, तुकोबारायांचा वर्ण्य विषय संत का, कुणाचं वर्णन करावं. एक चौथा विचार त्याच्यातला सांगतो, प्रस्तावनेतून पुढे जातो. वर्ण्य विषय कसा असावा, कोणता असावा, सगळंच सांगत नाही, फक्त कमीत कमी त्याच्या ठिकाणी 3 गोष्टी असाव्यात, तर तो वर्णनाचा विषय होतो. वर्णनाचा विषय होण्याकरता कमीत कमी 3 गोष्टी तिथं असल्या पाहिजेत. धावता विचार सांगतो, काय काय त्याच्या ठिकाणी असावं. एकतर त्याच्या ठिकाणी अलौकिकता असावी, त्याच्या ठिकाणी अपूर्वता असावी आणि त्याच्या ठिकाणी अद्वितीयता असावी, तर तो वर्णनाचा विषय होतो. 3 गोष्टी सांगितल्या, कमीत कमी 3, जास्तीत जास्त किती घ्यायच्या मला माहिती नाही, पण सगळ्या घेतल्या तरी या 3 पेक्षा पलीकडे जात नाहीत मला माहिती आहे, म्हणून संकोच करून सांगतो. वर्णन कुणाचं करावं. एकतर तो अलौकिक असावा, त्याचं वर्णन करावं. तो अपूर्व असावा तर त्याचं वर्णन करावं, आणि अद्वितीयता असावी तर वर्णन करावं. 3 गुण तिथं पाहिजे. अलौकिकता, अपूर्वता आणि अद्वितीयता हे 3 जिथं एकत्रित आलेले आहेत त्यांचं वर्णन होऊ शकतं. मी आपल्याला उदाहरणानं सांगतो.
अलौकिकता असावी म्हणजे काय, ते लौकिकातलं नसावं. प्रस्तुत अभंग तुकोबारायांचा, या अभंगामध्ये या 3 गुणांना धरून तुकोबारायांनी संतांचं वर्णन केलंय. विठ्ठला अगदी अभंग सांगूनच जायचा झाला तर पहिलं, तिसरं आणि चौथं चरण. पहिल्या चरणामध्ये अलौकिकता आहे, तिसऱ्या चरणामध्ये अपूर्वता आहे आणि चौथ्या चरणामध्ये देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न अद्वितीयता आहे. विठ्ठला अलौकिकता असावी. अलौकिकता म्हणजे काय, म्हणजे ते लौकिकातलं नसावं. अलौकिकता कुठे राहते, लौकिकात दिसावं पण लौकिकातलं नसावं याचा प्रत्यय यावा तर ती अलौकिकता. जे लौकिकात आलंच नाही त्याच्या ठिकाणी अलौकिकता नसते. मी आपल्याला साधं बोलतो, वांझेचं पोरग लौकिक का अलौकिक? काहीच नाही हो, पोरगच नाही तर लौकिक आणि अलौकिक चर्चा. तुम्ही विचार तरी कसा करता मला कळते. विचारात पडली माणसं, लौकिक म्हणून काय येत जन्मालाच आलं नाही त्याला लौकिक काय अलौकिक काय. आता म्हणून वेदांताचा शब्द आहे, ज्याचा अत्यंत भाव असतो ना ते लौकिकही नसतं अलौकिकही नसतं. अलौकिकता त्याच्या ठिकाणी जाते जे लौकिकात दिसतं पण ते लौकिकातलं नसतं याचा प्रत्यय येतो. लक्षात घ्या, ही अलौकिकता आपल्याला इतरत्र दिसणार नाही. मी एकच अभंग या तिन्हीच्या वर्णनाकरता प्रमाण म्हणून घेणार. अलौकिकता, अपूर्वता आणि अद्वितीयता या तिन्ही करता म्हणून एकच अभंग मी प्रमाण घेणार आहे. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलं. ज्ञानोबाराय लौकिक होते का? अरे लौकिकात दिसले, या लौकिकात दिसले लोकांना. तुकोबाराय लौकिकात दिसले. किती जणांनी त्या काळामध्ये तुकोबारायांना अलौकिक मानलं मला सांगा? किती लोकांनी त्या काळामध्ये ज्ञानोबारायदी भावंडांना किती लोकांनी अलौकिक मानलं? अरे सगळ्यांनी लौकिकच मानलं हो, त्यांना लौकिकच मानलं. संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं. तुकोबारायांना तर अनंत पद्धतीनं त्रास दिला. पण ते लौकिक होते का? लौकिक होते का? मग कुठंतरी नामदेवरायांना येऊन सांगावं लागलं, बाबा हे लौकिकातले नाहीत, हे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले, हे सांगावं लागलं. तेव्हा लोकांना थोडं 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 कळलं. मग ते रेड्याच्या मुखातून वेद वदवला, मग भिंत चालली आणि मग लोकांना वाटलं अरे काय ताकद, रेडा वेद बोलतो, काय सामर्थ्य, हे काही सामान्य माणूस नाही बाबा. रेड्याचे वळ पाठीवर उमटले तर सगळ्यांना कळलं नाही, पण रेडा वेद बोलला. म्हणून मला कधी कधी हे वाटतं की ज्ञानोबाराय आधी रेड्याला कळले मग माणसाला कळले. आधी रेडा बोलला, बोल म्हणल्याबरोबर रेडा बोलला. माणसं बोलत नाही. अजून ज्ञानोबारायांबद्दल लोकांना चांगलं बोलावं वाटत नाही, अजून वाटत नाही. काय दुर्दैव आडवाल असं. ज्ञानोबाराय लौकिक नाहीत, अलौकिक आहेत. पण लौकिकात आले ना, लौकिकात दिसले ना, पण ते लौकिक नाहीत हे सांगायला संत महात्मे. म्हणून ज्ञानोबारायांची अलौकिकता आपण पहा. लौकिकात दिसले, दिसायला शरीर तुमच्या माझ्यासारखंच होतं पण ते लौकिकातलं नव्हतं. कैवल्याचा
कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. भूतळा प्रकटला हे लौकिक अर्थानं झालं असेल, पण तो जो पुतळा होता ना तो पंचमहाभूताचा पुतळा नव्हता, तो कैवल्याचा होता. ही अलौकिकता आहे. प्रत्येक ठिकाणी मला लावता येईल. संबंध अभंगामध्ये ही अलौकिकता आपल्याला मायबाप पुष्कळ असतात, साधकाचा असणं अलौकिक आहे. मायबापांना कमी नाही, उलट त्यांची अडचण झाली. साधकाचा मायबाप असणं ही अलौकिकता आहे. अहो, स्पर्शानं पाप निवृत्त करणं हे लौकिक असेल कदाचित, पण नुसत्या दर्शनानं पाप ताप घालवणं ही अलौकिकता आहे. संबंधितांबद्दल सुखरूपतेची भावना करणं हे लौकिक आहे, पण सर्वाभूती सुखरूपतेची भावना अंतःकरणात असणं हे अलौकिक आहे. लौकिक काही नाही ज्ञानोबरायांच्या ठिकाणी, म्हणून ज्ञानोबराय वर्णनाचा विषय होता. अलौकिक आहे. आले देह तुमच्या, तुकोबरांचा देह तुमच्या माझ्यासारखा नव्हता का? तुमच्या दिसायला काय होतं म्हणून तर लोक फसले ना महाराज. तुकोबरांना काय इथं तिसरा डोळा होता का? काय होतं काय? तुमच्या माझ्यापेक्षा जास्तीचं काय होतं? वरून जास्तीचं काहीच नव्हतं. वरून काहीच नव्हतं जास्तीचं. पण तुकोबरायच होते महाराज. बस महाराज हा जन्मला मृत्यूलोकी. काय सांगू अलौकिक. जन्माला आल्यावर अनेक महाराज होतात, पण जन्माला येतानाच महाराज म्हणून येणं ही अलौकिकता. जन्माला आल्यावर म्हणून मला वाटतं ना, महाराज हा शब्द फक्त तुकोबारांनाच लागतो. आमच्याकडे तर लावूच नाही, खरंच लावू नाही. महाराज जगात महाराज तर फक्त तुकोबार आहे. महाराज महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमान आढळे इहलोकी. काय गोड वर्णन आहे तुकोबारांचं. अलौकिक. तुकोबारांचं सगळंच अलौकिक, सगळं ज्ञानोबाराय सगळंच अलौकिक, काही लौकिकातलं नव्हतं. आम्हाला वाटतं तुकोबाराय तुमच्या माझ्यासारखे एक माणूस म्हणून जन्माला आले, पण असं नव्हतं. तुकोबारांच्या चरित्रामध्ये एक कचेश्वर ब्रह्मे नावाच्या एका महानुभावाची कथा आहे. आपल्याला माहिती आहे का नाही मला माहिती नाही. कचेश्वर ब्रह्मे अतिशय श्रीमंत मनुष्य होता. श्रीमंती होती, भरपूर श्रीमंती होती. दुर्दैवाने त्यांना काहीतरी रोग झाला. थोडक्यात सांगतो, तुकोबारायांचं अलौकिकत्व कशात आहे सांगतो. दुर्दैवाने त्यांना काही रोग झाला. रोग झाल्यानंतर गेले, इकडे तिकडे गेले, अमुक तिमुक ठिकाणी गेले, वैद्य अमुक तमुक सगळं झालं, काही परिणाम झाला नाही. एका वैद्याने सांगितलं हा रोग दुर्धर आहे, तुम्ही याच्यात जगाल असं वाटत नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, प्रारब्धानं जो रोग झाला तो भोगावा तर लागणारच आहे, फक्त एक प्रार्थना आहे, माझ्या हातात किती दिवस आहेत तेवढं सांगा. वैद्यांनी नाडी तपासून सांगितलं जास्तीत जास्त 1 महिना, 1 महिन्यात मरा. मग 1 महिन्यात काय जीवन धन्य करून घ्यायचं, कसं करून घेता येईल. इकडं तिकडं गेले, दान धर्म केला, अमुक केलं तमुक केलं, सगळं केलं, पण सगळं करून जरी झालं तरी मनाला समाधान होईना. परत आले, पुणे परगण्यामध्ये राहत होते. परत आल्यानंतर एक वारकरी भेटला आणि वारकऱ्यांनी त्यांना सांगितलं, अरे एवढं सगळं तुम्ही परमार्थ म्हणून करताय, हा परमार्थ नाही, अवघा भार वाटे देवा, संत सेवा न करता. अरे तुम्ही हे सगळं करत बसू नका, मग संतांच्या दर्शनाला जा, संतांच्या दर्शनात कृतार्थता आहे. मग संत कोण आहेत, महात्मे कोण आहेत, त्यांना भेटत राहिले. बद्री गेले, केदार गेले, गंगोत्रीला गेले, यमुनोत्रीला गेले, इकडे गेले, हिमालयात गेले, सगळीकडे जाऊन संतात जिथं जिथं संत आहेत हे कळलं, तिथं जाऊन दर्शन करून आले. परत आल्यानंतर म्हणावं तसं समाधान नाही चित्ताला. शेवटी एकाने त्यांना सांगितलं, अहो काखेत कळसान गावाला वळसा, तुम्ही भारतभर फिरून आलाय, पण इथं आपल्या जवळ संत आहे. म्हणे कोण आहे? तुकाराम महाराज. तुम्ही ऐकलं नाही का? म्हणे नाही ऐकलं. कुठे राहतात? म्हणे देहू गावात राहतात. त्याने सांगितलं ठीक आहे. तुकोबाराय गेले, त्या कचेश्वर ब्रह्मे श्रीमंत मनुष्य गाडीमध्ये, घोडागाडीमध्ये बसले, आले देहूला तुकाराम महाराज कुठे राहतात विचारलं, घर कुणी दाखवलं, घरात गेले. तुकाराम महाराज त्यावेळेला लोहगावला कीर्तनाला गेले होते, घरी नव्हते. लोहगावला त्यांचं कीर्तन होतं विठ्ठल मंदिरामध्ये, कीर्तनाला म्हणून तुकाराम महाराज तिथे गेलेले. घरच्या मंडळीने सांगितलं नाही म्हणे ते नाहीत घरी, लोहगावला कुठे कीर्तनाला गेले. ते म्हणाले ठीक आहे, मी येईपर्यंत बसतो, इथं थांबतो.
थांबा, कधी येतील माहित नाही. 2 तास गेले, 3 तास गेले, त्यांना असं वाटायला लागलं अरे वेळ चालला आपला, आधीच वेळ जीवनाचा हातात कमी, त्याच्यात वेळ नुसती प्रतीक्षा करण्यामध्ये चालला. मग त्याने विचारलं, अहो ते कुठे गेलेत मला सांगा, ते यायला वेळ असतील तर मी तिथं जातो, माझ्याकडे गाडी आहे. त्याने सांगितलं लोहगावला गेले. लोहगावला विठ्ठल मंदिरात गेले. तसं कळल्यानंतर त्यांनी ठीक आहे म्हणून सांगितलं, गाडीमध्ये बसले, लोहगावला आले. विठ्ठल मंदिरात कीर्तन चालू आहे, कुठे कुठे म्हणून विचारलं, कळलं त्यांना संध्याकाळ झालेली. तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिलेले, टाळकरी भोवती आणि समोर श्रोते बसलेले, तुकोबारायांचं कीर्तन चालू. त्यांना वाटलं कीर्तनामध्ये जाऊन कसं बोलायचं, विक्षेप आणायचा म्हणून मागच्या दाराने, देवाकडे तोंड होतं, पाठ होती मागे प्रवेशद्वाराकडे, पाठीमागून आले आणि तुकोबारायांच्या बाजूला बसले. आता कीर्तन कधी संपेल माहित नाही, कारण पूर्वीची कीर्तनं 2 तास नव्हती, खरंच नव्हती. कंबर बांधून उभं राहिलं की काकडा करून कीर्तनकारांनी खाली बसायचं. म्हणजे कीर्तनकाराला काकडा येत असेल तर त्यांनी काकडा करून खाली बसायचं, तोपर्यंत त्यांनी कंबर सोडायची नाही. म्हणजे ते रात्रभर उभं राहायचं, कळ लागते, ते कंबर आवळून बांधायची, उभं राहायचं, कीर्तन आनंदात करायचं, काकडा करायचा, खाली बसायचं, मग सगळं स्नान वगैरे आटोपून मग सगळं बाकीचं पुढचं सगळं करत बसायचं. हा पूर्वीचा नियम. यांना कळे ना आता काय करावं, कीर्तन उभं तर राहिलं, संपेल कधी माहित नाही. बरं, कीर्तनामध्ये तुकोबाराय अवघा हरपला देह भाव, काहीच नाही, आठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग तुकोबाराय. तुकोबाराय कीर्तनामध्ये भजन करायला लागले. भजन करता 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 डोलायला लागले आणि डोलता डोलता तुकोबाराय पडतात की काय असं त्यांना वाटायला लागलं. कचेश्वर ब्रह्म्याचं त्यांना अरे पडले पडले असं डोलताना इकडं डोला तिकडं डोला. त्यावेळेला माईक नव्हते, पुढं डोलणं, मागे डोलणं, फिरणं, गोल फिरणं, त्या तोल जायला लागला. पडतात की काय असं वाटायला लागलं. ते तुकोबारायांचं डोलणं कसं होतं याचं वर्णन करणारा एक कचेश्वर ब्रह्म्यांचा अभंग आहे. तुकोबारायांचं वर्णन करणार त्या अभंगामध्ये कचेश्वर ब्रह्म्यांनी तुकोबारायांबद्दल बोलताना असं म्हणलंय, कर्दळी हेलावी जैसी चंड वाते तैसे तुकोबाते देखील. कर्दळी माहितीये तुम्हाला, कर्दळीचं झाड माहिती असेल, त्याला फार मुळं खोल नसतात, त्याची खोल नसतात फार मुळं, आणि सोसाट्याचा वारा आला की ती कर्दळी अशी उन्मळून पडते, ती अशी उपटावी लागत नाही, इतकी ती अलगद वर 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 असते. त्यामुळे ती कर्दळी, त्याने सांगितलं चंड वाते जैसी कर्दळी हे लावे, सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये जशी ती कर्दळी अशी इकडून तिकडे पडते की काय असं वाटावं, अशी डोलते, असं तुकोबारायांना मी भजनात बघितलंय. तैसे तुकोबाते देखील. काय तुकोबारायांचं कीर्तन असेल विचार करा, काय कीर्तन असेल. आणि त्यांना एक एक क्षणी असं वाटलं कचेश्वर ब्रह्म्यांना की आता तुकोबाराय पडतात, म्हणून पटकन इथं मागे बसले होते, पटकन उठून उभे राहिले आणि असे तोल चाललेला तुकोबारायांचा एकदम तुकोबारायांना मागून असं त्यांनी सावरलं. एवढंच झालं. तुकोबारायांना नुसतं असं हाताने त्यांनी धरलं. तुकोबारायांच्या शरीराला तेवढाच स्पर्श झाला आणि कचेश्वर ब्रह्म्याचा रोगच गेला. महाराज तुकोबारायांचा देह लौकिक समजून तुकोबारायांची निंदा नालस्ती करणाऱ्यांना तुकोबारायांची ही अलौकिकता कळेल का मला सांगा. वर्णन कुणाचं करावं, जिथं अलौकिकता असते तिथं वर्णन करावं, जिथं अपूर्वता असते तिथं वर्णन करावं. सगळीकडची वर्णन होत नाहीत. ज्ञानोबा तोच नाथ महाराजांचा अभंग सांगतो मी आपल्याला. बस नाथ महाराज तेच बोलतात, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरिला, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. हे ज्ञानोबारायांचं वर्णन आपण बघा. अहो, रेड्याच्या मुखातून वेद वदवणं, भिंत चालवणं, हे चमत्कार, ही कृती आतापर्यंत घडली का? अपूर्व म्हणजे पूर्वी न घडलेलं जिथं असेल तिथं वर्णन करा. ज्ञानोबारायांचं वर्णन करा. अरे पूर्वी कधीच नाही, भिंत चालली, वर्णन आहे का कुठं? वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत रेड्याच्या मुखातून वेद वदवले गेले असा एक तरी चमत्कार आहे का मला सांगा. अहो, सच्चिदानंद बाबाला उठून बसवणं हा त्या मानानं किरकोळ चमत्कार, किरकोळ आहे तो चमत्कार. त्या दृष्टीने जर बघितलं तर मेले माणूस जिथं उठवेल आमच्याकडे आहेच आहे की कैसा वासुदेव बोलतो बोल आहेच आहे. ते तुकोबारांनी केलं, ते नाथ महाराजांनी केलं, ते अनेकांनी केलं. पण भिंत चालली हे उदाहरण सांगा नंतरच्या काळात आहे उदाहरण? नाही. रेड्याच्या मुखातून वेद व्यक्त झाला आहे उदाहरण? असं कदापि तुम्हाला दिसणार नाही.
बरं मी सांगू आपल्याला, हे मागे घडलं नाही असं नाही, याच्या पुढेही घडण्याची आता शक्यता आहे. आता कोण आहे भिंत चालविल असा? आता कोण आहे रेडा वदविल असा? कोण आहे? कोणी नाही महाराज. ही अपूर्वता ज्ञानोबरायांच्या ठिकाणी दिसते. अपूर्वतेत चिंतन होऊ शकतं, तो वर्णनाचा विषय होऊ शकतो. आणि अद्वितीयता असावी. अद्वितीयता म्हणजे तसं दुसरं नसणं, याला अद्वितीय असं म्हणतात. दुसरं असणं पण तसं नसणं ही अद्वितीयता. द्वितीयत्वाचा बाध म्हणजे अद्वितीयता नाही. दुसरं असणं पण तसं नसणं ही अद्वितीयता. ज्ञानोबरायांचं प्रमाण, आपल्याला नाथ महाराजांचं प्रमाण ज्ञानोबरायांचं वर्णन करणारं तसं जर सांगायचं झालं तर गीतेवर टीका खूप आहे. तो गीतेवर टीका खूप आहेत. एक टीका आहे काय? अरे सगळ्या आचार्यांनी टीका केल्या गीतेवर, कितीतरी हजारोनी टीका झाल्या गीतेवर, पण ज्ञानेश्वरी सारखी टीका आहे का सांगा? म्हणून ज्ञानेश्वरी अलौकिक, म्हणून अलौकिक. नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलं. वर्णियली गीतेची टीका, पण ही कशी आहे? सामान्य टीका नाही, अद्वितीय टीका. म्हणून अद्वितीयता, अपूर्वता, अलौकिकता या तीन गोष्टी जिथं असतात तो वर्णनाचा विषय होतो. वर्णनाचा विषय तो ज्याच्या वर्णनातून पदरात अपूर्व लाभ पडतो, अलौकिक आध्यात्मिक लाभ पडतो, तो वर्णनाचा विषय. ज्याचं कितीही वर्णन केलं तरी चित्ताला समाधान होत नाही, तो वर्णनाचा विषय. वर्णनाचा विषय तो ज्याचं वर्णन करताना देशकालाचं भान राहत नाही, तो वर्णनाचा विषय. आणि वर्णनाचा विषय तो जिथं अलौकिकता, अपूर्वता आणि अद्वितीयता असते, तो वर्णनाचा विषय. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून संतांना वर्णनाचा विषय करतात, कारण संतांच्याच बाबतीत हे सगळं घडून येतं. म्हणून तुकोबारायांनी संतांची अलौकिकता आपल्याला सांगितली. काय अलौकिक आहे संतांच्या ठिकाणी? लौकिक सगळंच आहे, लौकिक सगळंच आहे. संतांची अलौकिकता कशात आहे? या जगताला जन्माला आल्यानंतर ज्या नियमानं बद्ध राहावं लागलं, ते नियम सगळ्यांना पाळावे लागतात, हे लौकिक आहे. पण जगतामध्ये जे नियम सगळ्यांना पाळावे लागतात, ते मात्र या जगतात येऊन ज्यांना पाळावे लागत नाहीत, ती अलौकिकता आहे. कोणती अलौकिकता? तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. थोडा विचार सांगतो. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामांची ज्ञानेश्वरी आपण वाचली असेल, सार्थ ज्ञानेश्वरी अनेकांनी वाचली असेल. सार्थ ज्ञानेश्वरी अर्थ बघण्याकरता फार मोठा आधार आहे वारकऱ्यांना. मामांची ज्ञानेश्वरी, साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी, शंकर महाराजांची ज्ञानेश्वरी, मोठा आधार आहे ते. पण ज्ञानेश्वरीच वाचली असेल, मामांची नुसती ज्ञानेश्वरी वाचू नका. मी सांगतो आपल्याला, त्याच्या आधी मामांनी जी 1,400 पानाची प्रस्तावना लिहिली ना, ती वाच. त्याच्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही. त्या प्रस्तावनेमध्ये मामाने एक नियम सांगितलाय जगताचा, एक नियम सांगितलाय. नियम असा, मी आपल्याला सांगतो. मामाने त्याचे 4 प्रकार केले. काही नियम असे असतात की ती नियम माणसाला करताही येतात आणि मोडताही येतात. काही नियम असे असतात ते माणसाला करता येतात पण मोडता येत नाहीत. काही नियम माणसाला करता येत नाहीत पण मोडता येतात. आणि काही नियम माणसाला करताही येत नाहीत आणि मोडताही येत नाही. ऐका, काही नियम करता येतात आणि मोडता येत. मी उदाहरण देत नाही फार आपल्याला, पण सामान्य बोलतो. एक एक उदाहरण देऊन जातो. काही नियम माणसाला करता येतात आणि मोडता येतात. उदाहरण, 31 डिसेंबरला रात्री केलेले नियम. 31 डिसेंबरच्या रात्रीचे नियम करता येतात आणि दुसऱ्या दिवशी 1 जानेवारीला सकाळी. शाबास, काय अनुभव सांगतात. वा वा. हा, ते 1 जानेवारीला माणसं मोडूनही टाकतात. ते करता येतात, मोडताही येतात, त्याच्याकरता कीर्तन करायची गरज नाही. काही नियम असे असतात ते माणसाला करता येतात पण मोडता येत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर आपलं भारतीय संविधान, कायदा, आपल्यापैकीच महामानवानी तो केला, वादच नाही. मोठ्याने केला, वादच नाही. आपणच केला, वादच नाही. केला आपण, नियम आपण केले, पण आता आपल्याला मोडता येतात का? मोडता येत नाहीत. नाहीतर तुरुंगात जावं लागतं, नाहीतर दंड भरावा लागतो, नाहीतर शिक्षा होते. मोडता येत नाहीत. काही नियम करता येत नाहीत पण मोडता येतात. थंडीच्या दिवसात थंडी पडावी की न पडावी आम्हाला नियम करता येत नाही, पण आम्हाला थंडी वाजली तर पांघरून घेऊन बसता येतं. आमच्या पुरतं का होईना मोडता येतं.
आणि काही नियम असे असतात ते आपल्याला करताही येत नाहीत, ते आपल्याला मोडताही येत नाहीत. ते सगळे कर्माचे नियम असतात. कर्माचा नियम माणसाला करताही येत नाही आणि कर्माचा नियम माणसाला मोडताही येत नाही. आपण केलेलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. हा जगताकरता बांधील असणारा नियम ज्यांच्या करता तो बांधील नाही त्यांना संत म्हणतात. ही संतांची अलौकिकता तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात प्रारब्ध प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. भक्तांना प्रारब्ध नाही, भक्ताला संचित नाही, भक्ताला क्रियमाण नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण या जगतामध्ये प्रारब्ध नाही असं कोणीच नाही. जो जो या जगतामध्ये जन्माला येतो तो तो आपलं प्रारब्ध घेऊनच येतो. कारण प्रारब्ध आहे म्हणूनच जन्माला येतो. अगा कर्मी जे उरावे तैतिही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबराय चिंतन करून आपल्याला सांगतात आपलं कर्म आहे म्हणून तर आपल्याला जन्माला यावं लागतं. प्रारब्ध नाही असं कोण आहे मला सांगा ना. प्रारब्ध सगळ्यांना आहे महाराज. मला संचितन क्रियमाणाची फार चर्चा करायची नाही. प्रारब्ध क्रियमाण आणि संचित काय असतं कर्मशास्त्राचा नियम आहे. आपण ज्या वेळेला कर्म करतो त्या वेळेला लगेच त्याचं प्रारब्ध निर्माण होत नसतं. कर्मातून जे निर्माण होतं त्याला अपूर्व असं म्हणतात. पहिल्यांदा निर्माण होतं ते अपूर्व, मग अपूर्वाचं क्रियमाण होतं, अपूर्वाचं संचित होतं, अपूर्वाचं प्रारब्ध होतं. निर्माण होतं ते अपूर्व निर्माण होतं. असू दे, मला आता त्याच्याबद्दल फार विचार करायचं कारण नाही. पण बाकीच्यांचं वर तुकोबारांनी एकाच चरणात सगळं सांगितलं. केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण, प्रारब्ध ते जाण, उरउरित उरले ते. तुकाराम महाराज म्हणतात प्रारब्ध नाही असं कोणीच नाही या जगतामध्ये. सगळ्यांना प्रारब्ध भोगावं लागतं. अरे देव जरी या जगतामध्ये जन्माला आला ना, अवताराला आला, तरी त्याला त्याचं प्रारब्ध चुकवता आलेलं नाही याची वर्णन आहेत आपल्याकडे. मी आपल्याला स्पष्ट सांगतो काय असतं. थोडं आपल्याला हे मला सांगायचंच आहे प्रमाण देऊन, पण त्याचा नियम सांगतो. देवादिकांची वर्णन करून त्यांनाही प्रारब्ध भोगावे लागतात असं जेव्हा सांगितलं जातं ना, तेव्हा देवांना प्रारब्ध असतं असं सांगण्याचा हेतू नसतो. प्रारब्धाची तीव्रता सांगणं एवढाच हेतू असतो. पण ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलं की जो कोणी या जगतामध्ये अरे देव असो महाराज, प्रत्यक्ष देव असो. ज्ञानोबाराय म्हणतात परियेसी गवारा सादर
कर्मे निर्वंश झाले सगर, विल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्रनयन. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीतादेवी. ज्ञानोबा बोलता कुणाला चुकलं नाही, कुणाला चुकलं नाही. दशरथाला सुद्धा वियोगात मरावं लागलं. काय गरज होती त्या श्रावण बाळाला बाण मारायची? वियोगात मरावं लागलं. कुणाला कुणाला मरावं लागलं? दशरथाला. मग मला आपल्याला असं म्हणायचंय, जे देवाच्या बापाला चुकलं नाही ते आपल्याला काय चुकलं? काय चुकलं? प्रारब्ध कुणाला चुकवता आलं? सांगा महाराज. कुणालाही प्रारब्ध नाही या जगतामध्ये. कर्म केलं त्याचं फल भोगावं लागतं. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. मी आपल्याला प्रारब्धाचे नियम कितीतरी पद्धतीनं सांगतो. कर्माचा विपाक अत्यंत सूक्ष्म आहे महाराज, आपल्याला सहज कळत नाही. गहना कर्मणो गती, गहन आहे कर्माची गती, सहज नाहीये, सोपं नाहीये. कुणाला चुकवता आलं प्रारब्ध सांगा? कोणी कोण म्हणालं की मी चुकवू शकतो? अरे आत्ता भोगता आलं नाही, कालांतरानं तर भोगावंच लागेल. आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा. महाभारतात त्याला एक दृष्टांत दिला. महाभारत असं म्हणतं, यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छति. महाभारत सांगतं, 1000 गायींचा एखादा कळप आहे. तो कळप चालत असताना त्या कळपातल्या एखाद्या गायीचं वासरू मागे कुठंतरी काट्यात अडकून पडतं. ते अडकलेलं वासरू गुराख्याला बरोबर कळतं, इतरांना कळत नाही. गुराख्याला बरोबर. मग गुराखी शोधाशोध करतो, मागे जातो, कुठेतरी झुडपामध्ये ते वासरू अडकलेलं असतं, त्याला सोडवतो, उचलून आणून पुन्हा गायीच्या कळपामध्ये सोडतो. आता इतका वेळ आपल्या मातेचा वियोग झालेलं ते वासरू घाबरलेलं असतं. त्या काट्यात अडकलेलं, झुडपात अडकलेलं वासरू घाबरलेलं. त्या कळपात आल्याबरोबर ते वासरू आपल्या आईकडे जाणार की नाही? आपल्या आईच्या स्तनाला लागणार की नाही? लागणार. महाभारत म्हणतं, इतका वेळ आईपासून वेगळं झालेलं वासरू ज्या वेळेला तो गुराखी त्या गायीच्या कळपात आणून सोडतं, त्या वेळेला ते वासरू प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघत जातं का ही माझी आई आहे का, ही आई आहे का म्हणून? नाही. ते जसं बरोबर आपल्या आईच्या स्तनाला जाऊन लागतं, तसं आपण केलेलं कर्म बरोबर आपल्या उरावर येऊन बसतं, दुसरीकडे कुठेही बघत नाही. दुसरीकडे कुठं बघत नाही. महाभारताने दृष्टांत दिला, कुठेही बघत नाही. मी आपल्याला सांगू, जुळ्या मुलात आई फसल पण कर्म फसत नाही. विठ्ठला आईला वाटेल हा राम आहे का श्याम आहे, पण कर्माला माहिती हा श्याम आहे, यांनी केलंय तर हाच भोगल. कर्म चुकत नाही महाराज, कर्म आपल्याला भोगावं लागेल. कर्म आपल्याला केलंय ना आपण, मग याच्यातून सुटका कुणाचीच नाही. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्नलिप्येरन नल राम युधिष्ठिरा. सामान्याची उदाहरणं दिली नाही. नल, राम, युधिष्ठिर. युधिष्ठिराचं उदाहरण दिलं. काही नाही हो, अर्ध सत्य बोलले. आयुष्यभर सत्य बोलत आले धर्मराज युधिष्ठिर, पण एकदा अर्ध सत्य बोलले. अर्ध नरोवा कुंजरोवा. महाभारतात हे विधान नाही, पण तरी अर्ध सत्य बोलले. माणूस का हत्ती माहित नाही. अश्वत्थामा हतहा नरोवा कुंजरोवा माहित नाही. अश्वत्थामा मेला, पण माणूस का हत्ती. अर्ध सत्य बोलले. अर्ध, पूर्ण असत्य नाही. अर्ध सत्य बोलले तर स्वर्गाला जाताना त्यांचा अंगठा गळून पडला पायाचा. अर्ध सत्य बोलले तर. आयुष्यभर सत्य बोलून एकदा अर्ध सत्य बोलले तर त्यांचा एक अंगठा पायाचा गळून पडला. आपलं काय काय गळून पडलं? आपलं काय काय गळून पडलं? तिथं जाऊस तर आपण राहू का न राहू माहित नाही, एवढं सगळं गळून पडलं. तिथं गेले, त्या विष्णुदूताने त्या यमलोकामध्ये, त्या ह्याच्यामध्ये, स्वर्गामध्ये त्यांचं स्वागत केलं. या महाराज या. मग त्याने त्या दूताने सांगितलं की तुम्ही आला तिथं, अर्धसत्य बोलल्यामुळे तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल. काय शिक्षा? ते म्हणाले तुम्हाला नरकात पडावं लागणार नाही. तुम्हाला सत्य बोलल्यामुळे स्वर्गातच राहायचंय, नरकात पडायचं नाही. पण अर्धसत्य बोलल्यामुळे तुम्हाला नरकाचं दर्शन मात्र करावं लागेल. नरकात पडावं लागणार नाही, पण दर्शन करावं लागेल. मग काय करायचं? आधी स्वर्गात राहून मग नरकाचं दर्शन करायचं का पटकन नरक बघून यायचं आणि मग स्वर्गात असं सगळ्याला विचारत नाहीत बरं. ते फक्त धर्मराजाला विचारलं होतं असं काय करायचं. आपल्याला उचललं की टाकून देतात. आपलं काही नाही. मी धर्मराजाचं सांगतो आपल्याला काय त्याचं आहे मला सांगा ना. कुणाला कर्म चुकलं? रामाला चुकवता आलं का? युधिष्ठिराला चुकवता आलं का? नलाला चुकवता आलं का?
अरे रामचंद्र प्रभूला चुकवता आलं नाही, आमची काय कथा दर्या में खसखस, कुठं वाहत जाऊ पत्ता लागायचा नाही महाराज. दर्या में खसखस ठाऊक आहे का तुम्हाला? दर्या में खसखस माहितीये नाही का? ऐका, खसखस माहितीये का नाही? खसखस अनारशाला लावतात. आता हे किती बारीक दाणा असतो, एक महाग असते खसखस, स्वस्त नसते, तिचा भांगेत उपयोग करतात. तुम्ही काशीला गेलात तर कधी म्हणजे घेऊन बघा, नाही नुसतं बघा. खस महाग असते. एका माणसाला त्याच्या बायकोने सांगितलं खसखस घेऊन या म्हणून. तो गेला दुकानामध्ये, खसखस द्या. त्याने विचारलं किती देऊ? तो म्हणला रुपयाची द्या. रुपयाची. आता एका रुपयामध्ये खसखशीचे 5-6 दाणे येतात, जास्त येत नाही. रुपयाची खसखस. त्याला काय, त्याने दिली बांधून, पुडी केली, यांनी खिशामध्ये ठेवली आणि घरी येता येता जरा समुद्रावर जाऊन वंदन करून जावं म्हणून समुद्रावर गेला. आणि गेला ते तिथं पाण्याला नमस्कार करायला वाकला तर खसखशीची पुडी समुद्रात पडली. खसखस ही पुडी पडली समुद्रात. समुद्रात पडल्यावर त्याला लक्षात आलं नाही. मग घरी गेल्यावर बायकोने विचारलं आणली खसखस? तो म्हणला हो आणली. खिशात हात घालतो, कुठे खसखस? खसखस पडली. मग कुठे गेली? मी दुकानात ठेवली. हा समुद्रात पडली. म्हणून संध्याकाळी अंधार पडत आल्यावर पुन्हा समुद्रावर आला. कशाला? खसखस शोधायला. समुद्रावर आल्यानंतर आपण कुठे गेलो होतो आत म्हणून पाण्यामध्ये गेला आणि तिथलं पाणी बाजूला करून बघायला लागला खसखस कुठे मिळते. खसखस. तिथून एक गृहस्थ चालले होते. त्यांनी विचारलं काय शोधता, काही सोन्याचा दागिना घेणं पडला? ते म्हणले नाही हो, संध्याकाळी इथं आलो होतो सूर्यास्ताच्या वेळेला, 1-2 तासापूर्वी माझ्या खिशातली खसखस पडली रुपयाची, ती कुठे गेली म्हणून शोधतो. तो म्हणाला मूर्खा, माझे 15 जहाज 17 दिवस झाले या समुद्रात गायब आहे, तुझी खसखस सापडली. अरे रामाचं गेलं, नलाचं गेलं, युधिष्ठिराचं गेलं, आमची खसखस कुठे सापडायची महाराज या कर्मामध्ये? आम्हाला भोगावंच लागेल, याच्यात काही कुणाला मनात किंतु असायचं कारण नाही. कर्माचा नियम देवाधिकापासून जीवापर्यंत सगळ्यांना बंधनकारक, सगळ्यांना. केले कर्म झाले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. गणती नाही महाराज, त्याला गणती नाही. कितीतरी लोक असे गेले, केले कर्म झाले तेची भोगा आले. नाथ महाराजांची भाषा आहे. नियम कर्माचा असा कडक आहे महाराज. आपण केलेलं कर्म आपल्याला भोगावं लागतं असं नाथ महाराज सांगत नाही. तेची भोगा आले हा आग्रह आहे नाथ महाराजांचा. हे अट्टहासानं सांगणं चालू आहे. तेच भोगाला येतं, तेच, तसं नाही, तेच, त्यासारखं नाही, तेच. लक्षात घ्या. म्हणून च लावलाय, च. आणि कर्माची सूक्ष्मता सांगू मी तुम्हाला. तुकोबाराय भक्ताला प्रारब्ध नाही म्हणतात, न पटणार आहे महाराज. मी कर्माची सूक्ष्मता सांगतो. केले कर्म झाले तेची भोगा आले, हा च आहे ना, हा ते कडेच नाही, सगळीकडे. तो सगळ्या चरणाला लावावा लागतो तर कर्म कळतं. केलेलंच कर्मच आपल्यालाच भोगावंच, तेच भोगावंच लागतंच. कुणाला चुकलं सांगा. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. भोगावं लागतं, तेच भोगावं. मी दृष्टांत सांगत असतोय. काय झालं, एका घरामध्ये एक नवरा बायको आणि त्याचा म्हातारा बाप, नातवंड त्याचे राहत होते. माणूस म्हातारा झाला होता, काही होत नव्हतं. एका जागी बसावं लागायचं, जेवण जागेवर द्या, औषधं जागेवर द्या, सगळं जागेवर. घरातले करून कंटाळले होते. तो
तो मुलगा आणि त्याची बायको म्हणजे सून आणि मुलगा दोघंही त्या म्हाताऱ्याला कंटाळले. कंटाळले म्हणजे वाटच बघत होते पण होत नव्हतं. कशाची? हा, पण प्रारब्ध बळकट, मरता मरना म्हातारा. काही काही लोकांचा असा असतो, अहो सगळं गाव वाट बघत असतं गोड जेवणाची, पण जात नाही हो, जात नाही. म्हातारा मरता मरेना, काय करावं काय करावं. एके दिवशी तो मुलगा, तो जो त्याचा मुलगा होता घरातला, तो ऑफिसमधून आला आणि बायकोला म्हणाला, आता मी फार विचार केला, मित्राशी सल्ला मसलत केली आणि एक निर्णयापर्यंत आलो. बायको म्हणाली, काय निर्णय? तो म्हणाले, काही नाही, यांना घेऊन जातो यांना आणि वृद्धाश्रमात सोडून येतो, टाकून देतो वृद्धाश्रमात. जाऊ दे, काय करायचं ते तिकडच्या तिकडं होऊ दे, कंटाळा आला आता, बस झालं एक पिढा. बायको म्हणाली, बरं झालं माझ्या बापाने तुमच्यासारखी एवढा बुद्धिमान माणूस बापाला वृद्धाश्रमात टाकून येतो म्हणता, फार चांगलं, किती जन्माचं मी पुण्य केलंय माहित नाही, तुमच्यासारखा नवरा मिळाला, सोडून या. याने बापाला घेतलं, एक बोचकं बांधलं कपड्याचं, गेला वृद्धाश्रमात टाकला, परत आला. म्हातारी माणसं आणि मांजर तुम्ही किती लांब सोडून या. तुम्ही किती लांब सोडून या, आपण घरी यायच्या आत आपल्या स्वागताला घरी हजर. म्हणजे मला अपमान नाही करायचा, मला असं सांगायचंय त्यांची स्मरणशक्ती त्यांचा अपमान नाही, काय म्हाताऱ्या माणसांचा अपमान करायचा. तुम्ही किती लांब सोडून येत, ते येतातच. आमच्याकडे एका माणसाने मांजर पाळलं महाराज, मांजर पाळलं. मांजर म्हातारं झाल्यावर त्याला वाटलं आता याला सोडून द्यावं म्हणून एका पोत्यामध्ये गुंडाळलं, सायकलला अडकवलं, लांब जंगलामध्ये गेला, रस्ता चुकला, मांजराच्या मागे आला तेव्हा घर सापडलं. बरोबर घरी येतात, तुम्ही काय वाटेल ते करा, घरी या. याने टाकलं वृद्धाश्रमात, बाप घरी हजर. आता काय करावं? शेवटी पुन्हा विचार विनिमय झाला, सगळं झालं. एके दिवशी आल्यावर त्याने बायकोला सांगितलं, काही नाही, आता शेवटचा उपाय करतो, यांना घेतो, काशीला जातो, गंगेमध्ये देतो ढकलून, काय व्हायचं ते होऊ दे, बस कंटाळाला, पिढा जाऊ दे एकदाची. बायकोला बरं वाटलं, ते म्हणाली, बरं झालं 16 सोमवार उदयाला आले, तुमच्यासाठी केले होते, असा नवरा मिळा, चांगलं आहे, सोडून द्या. मग त्याने सांगितलं बापाला, चला आपल्याला काशीला जायचंय. बाप म्हणाला, अरे मी काही म्हणाल नाही, जाऊ आपण, तुम्ही मागे एकदा मला म्हणा. बापालाही कळेना, रोज ऑफिसवरून आलेला मनुष्य, शिव्या गाळणारा, आज गंगा उलटी कशी वाहत आली माझ्याकडे, काशीला न्यायचं म्हणतो. बापाच्याही लक्षात आलं, हुशार असतात, हे काही खरं दिसत नाही. तर ठीक आहे, नाहीतरी यांचा अपमान सहन करत करत जगण्यात काय अर्थ, संभावितच्या कीर्तीर मरणादतिरिच्यते. जाऊ दे, मरू दे, काय करायचंय, जाऊ काशीला, सोडून येईल तिथं, जाऊ दे. त्या म्हणाला, जाऊया. बाप म्हणाला, मी बॅग भरतो. मुलगा म्हणाला, बॅग काय करायची, जायचं नाही यायचं, कारण ज्याला परत आणायचं असतं त्याला बॅग असते, ज्याला परतच आणायचं नाही त्याला बॅग कशाला लागते. त्याने सांगितलं, बरं जाऊ. ते काहीतरी घेतलं, बसले, रेल्वेमध्ये पोचले, रात्री 2 वाजता पोचले काशीमध्ये. बाप म्हणाला, आता कुठल्या तरी धर्मशाळेत मुक्काम करू, सकाळी याचं गंगेचं स्नान करू, विश्वेश्वराचं दर्शन घेऊन संध्याकाळच्या गाडीनं परत जाऊ. पोरानं सांगितलं, बाबा तसं नसतं. मग पोरानं विचार असा केला, उद्या सकाळी गंगेवर न्यायचं, आंघोळीला आलेले असणार, मी जरी ढकलून दिलं तर कोणीतरी हात देऊन बाहेर काढणार. मग आत्ता गंगा निर्मनुष्य, आता गंगेवर कोणी नाही, आता जाऊ, आरडाओरडा केला तरी कुणाच्या कानावर जायचं नाही, लोक झोपलेले आहेत, जाऊ. तो म्हणाला, बाबा तसं नाही, काशीचा नियम आहे, ज्या वेळेला आलं त्या वेळेला आंघोळ केली पाहिजे. बाप म्हणाला, बरं बाबा तू म्हणशील तसं. गेले. बापाच्या लक्षात यायला लागलं, तरी बापाने प्रयत्न केला. तो म्हणला, मी इथं पायरीवर बसून आंघोळ करतो, तू आज जा. तो म्हणला, तसं नसतं, तसं नसतं. तीर्थस्नानाचा नियम आहे, कमीत कमी नाभीप्रमाण पाणी लागतं, तेवढ्या पाण्यात स्नान केलं तरच तीर्थस्नानाचं पुण्य मिळतं. गुडघाभर पाण्यात स्नान करून तीर्थस्नानाचं पुण्य मिळत नाही. चला. बर म्हणाला, आता आत गेले गेले गेले, छातीभर पाणी आलं, गळ्यापर्यंत आलं, नाका तोंडापर्यंत पाणी आलं. बाप म्हणाला, आता इथं करू. पोरग म्हणाला, नाही, पुढं जरा स्वच्छ पाणी आहे, पुढं जाऊ पुढं जाऊ. पुढं गेले. आता मोठा प्रवाह गंगेचा, आता बापाला तिथं ढकलून द्यायचं आणि परत यायचं. म्हणून त्यांनी तिथपर्यंत नेलं, बापाचे 2 खांदे धरले आणि त्यांना असं मागे लोटणार. त्या म्हाताऱ्याच्या अंगात काय ताकद निर्माण झाली, त्यांनी त्याचे 2 हात असे घट्ट धरून बस ठेवले. महाराज सोडता सोडना.
सोडता सोडा. मग मात्र मुलगा चिडला. तो म्हणला बाबा सोडा, मला तुम्हाला गंगेत ढकलून द्यायचंय, आम्ही कंटाळलोय तुम्हाला घेऊन जायला मी इथं आणलेलं नाही, तुम्हाला इथंच ढकलून द्यायला आणलंय, माझे हात सोडा, मला ढकलू द्या तुम्हाला. बाप म्हणाला तुला ढकलून द्यायचं ना, ढकलून दे, मलाही तुमच्यामध्ये राहून काही आनंदाचे दिवस दिसत नाहीत, तुमचा रोज अपमान सहन करण्यात मला तरी जगण्यात काय आनंद, दे ढकलून, पण माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. मुलगा म्हणाला आता काय इच्छा आहे? म्हणाल काही नाही, एकच इच्छा आहे माझी, तेवढी इच्छा. म्हणजे झालं ना सगळं, आता इच्छा काय? बाप म्हणाला मी तुझ्या पाया पडतो, पण माझी एवढी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. मुलगा म्हणाला काय इच्छा? बाप म्हणाला काही नाही, तुला मला ढकलून द्यायचंय ना, खुशाल ढकलून दे, पण इथं ढकलू नको, थोडं वरच्या बाजूला नेऊन ढकलून दे, मी पाया पडतो तुझ्या. मुलगा म्हणाला वर नेऊन ढकललं तरी याच रस्त्यानं वाहत जाणार, इथं ढकललं तरी इथूनच वाहत जाणार, वाहत जर जायचंच आहे तर वर ढकल, इथं नको, हे कशाला? बाप म्हणाला मी पाया पडतो बाबा तुझ्या, मला इथं ढकलू नको, थोडं वर नेऊन ढकल. पोरगा म्हणाला कशा करता? बापाने सांगितलं, कारण मी माझ्या बापाला इथंच ढकललं होतं म्हणून. याला म्हणतात केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कुणाचं चुकलं सांगा? पण जोपर्यंत प्रारब्धानं प्राप्त झालेला देह आहे तोपर्यंत बाधित अनुवृत्तीनं का होईना, पण तुम्हाला ते भोग भोगावे लागतात. फक्त काय आहे, जीवनमुक्ताला ज्ञान्याला प्रारब्ध भोगावं लागतं, पण त्या भोगाचं दुःख एवढं सहन करावं लागत नाही, कारण त्यांच्याजवळ विचार असतो. आम्हाला दुःख आहे, त्यांना तेवढं दुःख नाही, त्यांना माहिती असतं. असं आहे, कर्माच्या मागच्या कारणाची जाणीव झाली की कर्माची तीव्रता कमी होत असते. विठ्ठला म्हणून आपण कर्म केलं, आम्हाला आज ना उद्या ते भोगावं लागणार आहे, आज ना उद्या म्हणून कर्मशास्त्राचा नियम आहे. कर्मशास्त्र असं सांगतं, कर्म केलं की त्याचं फल आपल्याला भोगावं लागतं. ते तीन पद्धतीनं. काही कर्म केली की लगेच फल मिळतात, काही कर्माची कालांतराने मिळतात, आणि काही कर्माची जन्मांतराने मिळतात. काही कर्म केलं लगेच फल. मी तिन्हीची उदाहरणं एकच मिनिटामध्ये सांगतो. काही कर्म केली की फल आहे. मला सांगा, निखाऱ्याला हात लावल्यावर किती आठवड्यांनी चटका बसतो? अग्नीला स्पर्श केल्यानंतर किती दिवसांनी चटका बसतो? लगेच. तुम्ही हात लावायचं कर्म करा, चटका बसायचं फल ताबडतोब. काही कर्माची फल कालांतराने मिळतात. लहानपणी केलेल्या कर्माचं फल आम्हाला म्हातारपणी भोगावं लागतं, आणि काही कर्माची फल ही जन्मांतराने भोगावे लागतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केलं, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी ज्ञानोबराय म्हणतात, जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी, पूर्व पुण्य केले वो माये, विटे लाधले या विठोबाचे पाय. सहज नाही. भीष्माचार्यांना भोगावं लागलेलं कर्माचं फल आपल्याला माहिती आहे. बाणाच्या गादीवर झोपावं लागलं भीष्माचार्य सत्य प्रतिज्ञा, कधी खोटी प्रतिज्ञा नाही, कधी खोटं बोलले नाही, नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं, पण भीष्माचार्यांना भोगावं लागतं. मग भीष्माचार्य भक्त नव्हते का? प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, भीष्माचार्यांना नाही का? भीष्माचार्य भक्त नव्हते, होते, तरी भीष्माचार्यांना भोगा. त्याची कारण सांगतो नंतर काय असते. भीष्माचार्यांना भोगा. देव भेटायला गेले तेव्हा भीष्माचार्यांनी देवाला विचारलं, देवा कधी खोटं बोललो नाही, नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं, माझ्या अंगामध्ये बाण घुसले, बाणाच्या गादीवर झोपावं लागलं, कुठला नियम काढला? खरं बोलू नये असं जर होणार असेल, चांगलं वागू नये असंच होणार असेल, तर आम्ही कशाला चांगलं वागावं जगात? लोकांची शंका असते ही. लोक म्हणतात बघा, वाईट वागणाऱ्याचे बंगलेच्या बंगले आणि खरं वागणारा वारकरी झोपडीत राहतो, म्हणतात की नाही लोक. हे त्याचं उत्तर मी देऊ, हे असं नाही आहे. हे जे खोटं वागूनही बंगल्यात राहतात ना, ते खोटं वागल्यामुळे बंगल्यात राहत नाहीत, ते मागच्या जन्मी कधीतरी चांगलं वागले होते म्हणून आत्ता बंगल्यात आहेत. येणार आहेत रस्त्यावर, दम काढा, थोडा दम काढा. येणार आहेत रस्त्यावरच येणार आहे, थोडा दम काढा. आणि हे झोपडीत चांगलं वागून झोपडीत राहणार आहेत ना, हे चांगलं वागल्यामुळे झोपडीत राहिले नाहीत, मागचं कधीतरी त्यांचं पाप आत्ता आडवं आल्यामुळे झोपडीत आहे. थोडा दम काढा, हे बंगल्यातच जाणार आहे. थोडा विचार, थोडा वेळ द्यावा लागतो. आपलं कर्म भीष्माचार्यांनी विचारलं, देवा कसं होईल? असं झालं तर कसं? भीष्माचार्यांना देवाने सांगितलं, तुमचं कर्म आहे म्हणे, मी तर काही वाईट केलं नाही. मग देवाने भीष्माचार्यांच्या समोर सगळा चित्रपट उभा केला. एका जन्मामध्ये भीष्माचार्य राजपुत्र होते. रस्त्यानं जाताना बाणाच्या टोकानं एक सरडा उडवलं. काही गरज होती?
सरड्याने काही घोडं मारलं होतं? सरड्याने यांना काही शाप दिला होता? सरडा काही यांना अपशब्द बोलला होता? माणसाला सवय असते उगी जाता जाता काहीतरी कर्म करायचे, उगी हाताला चाळा, दुसरं काही. माणसं कीर्तनात बसलेली सहज बसत नाहीत तर बसत नाही, उगीच फुल घेतात त्याच्या पाकळ्या काढतात. काय त्या फुलाला घोडं मारले तुमचं, कशा करता? पण काही नाही तर नाही, निदान ज्या चटईवर बसले त्याचे धागे काढतात. एक 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 काढतात. आम्हाला चातुर्मासात माहिती आहे, चातुर्मास सुरू होताना मंडपभर पुरल एवढ्या सतरंजी आम्ही आणतो, चातुर्मास संपताना एवढ्याच राहतात. येईल तो धागा काढतो, येईल तो. सहज बसत नाहीत माणसं. तुकोबाराय तर पुढचं बोलतात, कीर्तनात बसत नाहीत, नवल नाही. तुकोबाराय म्हणतात हागताही खोडी चळण मोडविते काढी. तुकोबारायांची भाषा. माणसं गप्प बसत नाही. आता काय त्या सरडेने घोडं मारलं, बाणाने त्याला उडवलं टोकाने. तो सरडा उडाला आणि एका निवडुंगाच्या झाडावर पडला. निवडुंगाचे काटे मोठे नसतात, बारीक बारीक काटे अंगात घुसले. थोडा वेळ तो तसा राहिला. त्या काट्याला सरड्याचं वजन सहन झालं नाही, म्हणून काट्याला अंगात घेऊन तो सरडा जमिनीवर पडला. देवाने भीष्माचार्यांना सांगितलं, सरड्याने काय घोडं मारलं होतं, कशाला उडवलं त्याला? त्याच्या अंगात काटे घुसले, तुमच्या अंगात बाण घुसले. कर्माला कर्म बरोबर झालं. समाधान? भीष्माचार्य म्हणाले, देवा समाधान झालं, पण एक शंका आहे. म्हणे काय शंका? आता भीष्माचार्य म्हणाले, देवा हे जे सरडा मी उडवायला नको होता ते माझंच पाप, मला भोगावं लागलं, तक्रार संपली माझी. पण मला प्रश्न असा विचारायचा आहे, मी जो सरडा उडवला तो निवडुंगाच्या झाडावर पडला, किती वेळ? म्हणे 6 क्षण. आणि मी बाणाच्या गादीवर झोपलो किती दिवस? 6 महिने. 6 क्षण आणि 6 महिने. काही गणित आहे का नाही? भगवंताने सांगितलं, भीष्माचार्य हे 6 क्षण मागच्या जन्मातले, ते मागच्या जन्मातले कुठल्या तरी असल्यामुळे 6 क्षणाचे दर साल दर शेकडा वाढत 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 6 महिने झाले. कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं कर्मफल तीव्र होतं, लक्षात ठेवा. कर्म केलं, कर्मफलातलं अंतर वाढत गेलं, मग ते चांगलं असेल वाईट असेल. म्हणून आपल्याकडे म्हण आहे हिंदीमध्ये, नेकी कर कुएं में डाल. माणसानं चांगलं करावं सोडून द्यावं. म्हणजे काय? ते जेव्हा फलद्रूप होईल तेव्हा जास्त तीव्र फल. याकरता म्हणून आपलं कर्म आपल्याला भोगावं लागत असेल तर तुकोबाराय म्हणतात, भक्ताला मात्र प्रारब्ध भोगावं लागत नाही. मग भक्ताला प्रारब्ध का नाही याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. एक वेळ भजन करू. तुकोबाराय भक्ताला प्रारब्ध नाही असं जे विश्वासपूर्वक वचन उद्धृत करतात, विधान करतात, त्या विधानाला काही आधार आहे का? त्या विधानाचे काही अर्थ लावता येतात का? खरंच भक्ताला प्रारब्ध नाही का याचा थोडासा विचार करायचा. एक 10-15 मिनिटांमध्ये तो विचार करतो, सेवा संपवतो. विठोबा
अवघा देवची झाला पाही भावना अंतर्बाही. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये भक्ताला प्रारब्ध नाही असं सांगतात. कारण भक्त हाच फक्त वर्णनाचा विषय तुकाराम महाराज मानतात. संत आणि परमात्मा हेच वर्ण्य विषय असू शकतात, कुणाचंही वर्णन करू नये. आणि जे वर्णन केलं जातं ते अतिशयोक्तीपूर्ण असू नये. हा जर नियम असेल तर भक्ताला प्रारब्ध नाही. याच जगतामध्ये संत महात्मे भक्त प्रकट होतात पण त्यांना प्रारब्ध नाही अशी अतिशयोक्ती वाटण्याची शक्यता असते. वर्णनामध्ये अतिशयोक्ती नसावी. कारण अतिशयोक्ती हा दोष आहे बरं का, हा दोष आहे. वर्णनात अतिशयोक्ती आली की तिलाच अर्थवाद असं म्हणतात. तोच अर्थवाद आहे. काय असतं त्याच्यामध्ये, आता हे सगळं पुन्हा वाढत जाणार प्रकरण आहे. अतिशयोक्ती नसावी त्याच्यामध्ये. अतिशयोक्ती नसावी म्हणजे जे आहे ते वाढवून सांगितलेलं नसावं. आहे ते सांगावं, आहे ते सांगावं, वाढवून सांगणं नसावं. अतिशयोक्ती त्याच्यामध्ये नसावी. आता भक्ताला प्रारब्ध नाही, अतिशयोक्ती वाटण्याची शक्यता आहे. अर्थवाद आहे तो शेवटी काही झालं तरी. वाढवून सांगणं आहे. माणसाला वाढवून स्तुती करायची सवय असते. आहे त्याच्यापेक्षा वाढवून. अहो तुम्ही म्हणजे काय सांगायचं, अहो अमक्या माणसाचं मन ना समुद्रासारखं विशाल आहे. कशाचं, तांब्याभर पाणी एवढं विशाल नसतं पण समुद्र म्हणतात त्याला. समुद्र, समुद्र अतिशयोक्ती झाली. अतिशयोक्तीचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला बघायचं झालं ना तर उदाहरण सांगतो. सासूबाईनं केलेलं जावयाचं वर्णन. खरं काहीच सासू आमच्या जावई ना एकदम सज्जन माणूस, त्याच्यातलं माणूस सोडलं तर काही खरं नसतं. काहीच खरं नसतं, काहीच नसतं. मला एका बाईने सांगितलं, महाराज आमचे जावई अहो फार श्रीमंत स्थळ मिळालं मुलीला. म्हणलं बरं काय करतात ते. गाडीशिवाय पाय ठेवत नाही. म्हणलं असं. बरं बाबा तुला दारिद्र्य आहे पण तू प्रारब्ध तुझं चांगलं, चांगला जावई मिळालं. कुठं दिलं, अमक्या अमक्या गावाला. तिचं भाग्य असं किंवा माझं भाग्य असं, मला पुढच्याच आठवड्यात त्या गावाला जाण्याचा प्रसंग. मी तिथं गेल्यावर चौकशी केली, का आमच्याकडच्या त्या गावातली मुलगी इथं दिली. दिली म्हणे. फार मोठं घराणं आहे म्हणून कळलं. तर फार मोठं काही नाही, बरे खाऊन पिऊन सुखी माणसं आहेत. नाही हो, मला त्या सासूने सांगितलं, मुलीच्या आईने सांगितलं जावई फार मोठे आहेत, गाडीशिवाय पाय ठेवत नाहीत. गावातल्या लोकांनी सांगितलं ते बरोबर आहे. म्हणलं खरंच इतके मोठे आहेत गाडीशिवाय पाय. त्याने सांगितलं गाडीशिवाय पाय ठेवत नाहीत हे बरोबर आहे, कारण त्यांना ड्रायव्हरची नोकरी आहे, त्यामुळे गाडीशिवाय पाय ठेवत नाहीत. आता गाडीशिवाय पाय ठेवत नाही हे जरा बोलणं काय आणि वस्तुस्थिती काय. अतिशयोक्तीपूर्ण वर्णन असू नये, गोष्ट खरी. पण या जगतामध्ये अवताराला आलेला परमात्मा सुद्धा प्रारब्धाविना राहिला नाही तर भक्त काय म्हणून राहतील. असं कदाचित कुणाला अतिशयोक्तीचं वर्णन जर वाटत असेल तर ती अतिशयोक्ती नाही. याच्याकरता आपल्याला प्रारब्धाची संगती लावून दिली पाहिजे. भक्ताला प्रारब्ध नाही कशावरून, अजून एक शंका याच संबंधामध्ये सांगतो. जर भक्ताला प्रारब्ध नाही असं तुम्हाला म्हणायचं असेल तर भक्ताच्या जीवनामध्ये जेवढं दुःख दिसतं तेवढं कुणाच्या जीवनामध्ये दिसतं मला सांगा. आणि त्या दुःखाची संगती काय मग, का ते दुःख भक्ताला. अरे एवढा परमात्म्याचा लाडका भक्त दुःख का भोगावं लागलं. सगळ्या भक्ताला एक भक्त या जगताच्या पाठीवर असा नाही की ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही. सांगा कोण आहे असं. नाथ महाराज एवढे जहागीरदार श्रीमंत पण तरी सुद्धा एक यवन अंगावर थुंकून जातो, काय समाधानाची गोष्ट आहे. गावातले लोक त्यांना रागराग करतात, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानोबाराय तुकोबाराय तर उदाहरणच आहे. चोखोबाराय उदाहरण आहे. मंदिरात प्रवेश दिला नाही हो भगवंताचे एवढे लाडके भक्त, भगवंताच्या हृदयात चोखोबाराय बसलेले पण मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही. काय कारण असतील ते असतील, मला कारणाची चिकित्सा करायची नाहीये. बरं ती दुःख झाली म्हणून संत दुःख करत बसतात असंही नाही. चोखोबारायने काही फार त्याचा विचार करत बसले नाही, मला जाऊ देत नाही. ठीक आहे, मारुती जोडीती आहे करतात, जाऊ देत नाहीत मला मंदिरात. पण चोखोबाराय काय आडून बसले नाहीत. चोखोबारायांनी काय अमुक तमुक काही केलं नाही. चोखोबारायांनी काय विचार केला. चोखोबाराय म्हणाले मला मंदिरात देवापर्यंत जाता येत नाही, गोष्ट खरी. मला देवापर्यंत जाता येत नाही पण देवाला माझ्यापर्यंत येता येतं. मी देवाला माझ्यापर्यंत ओढून आणेन. मला देवा जाऊ दिलं नाही फरक पडत नाही, मी देवाला आणेन. काय ताकद आहे. दुःख नाही का मला. मग या दुःखाची संगती काय लावता. त्या जन्मातलंच ते दुःख आहे, सांगता येत नाही. ते दुःख इतकं तीव्र आहे की त्या तीव्रतेमुळे ते याच जन्मातलंय असं म्हणता येत नाही. मग भक्ताला प्रारब्ध आहे ना, कारण भक्तांनी दुःख भोगलंय. मग भक्ताला प्रारब्ध नाही असं तुकोबाराय का म्हणतात. म्हणून त्याची संगती फक्त लावून देतो. एक दोन अर्थांनी संगती लावून देतो, दृष्टांतानं सांगतो, फार लांबवणार नाही. गंमत अशी आहे, भक्ताला प्रारब्ध नाही हे जे तुकाराम महाराजांचं बोलणं आहे ना, प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण.
भक्ता प्रारब्ध क्रियमाण संचित नाही ऐसे तू जाण. जाण हे जे क्रियापद लावलंय ना त्याच्याकडे मला जरा लक्ष वेधायचंय. असं तू जाण म्हणजे हे तू समजून घे, ते नाहीच आहे असा तुकाराम महाराजांचा आग्रह नाही. हे तू जाणून घे, असं तू समजून घे. का समजून घे? कारण त्याची संगती आहे. ती संगती सांगतो. काय असतं की नियम आहे हे बरोबर आहे. कर्माचा नियम या जगतामध्ये सगळ्यांना आहे, अबाधित आहे. आपण केलं तर आपल्याला भोगावं लागेल, कोणी अपवाद नाही, मान्य आहे. पण नियमाचा विचार करत असताना, प्रारब्धाचा विचार करत असताना एक 2-3 पद्धतीने संगती सांगतो. फक्त 2-3 पद्धतीने सांगतो. पहिली साधी संगती अशी आहे त्याची की भक्ताला प्रारब्ध नाही असं नाही, प्रारब्ध आहे. प्रारब्ध 2 प्रकारचं असतं. एक प्रबल प्रारब्ध असतं आणि एक दुर्बल प्रारब्ध असतं. प्रबल प्रारब्ध आणि दुर्बल प्रारब्ध. प्रबल प्रारब्धाची प्रबलता आणि प्रारब्धाची दुर्बलता ही कधी सिद्ध करायची ही भगवंताच्या हातात असते. प्रारब्ध प्रबल कधी करायचं आणि दुर्बल कधी करायचं भगवंताच्या हातात. मग भक्ताच्या जीवनामध्ये प्रारब्ध निर्माण झालं की परमात्मा त्यांना ते दुःखाचं प्रारब्ध भोगण्याच्या आधी त्यांच्या जीवनात आनंदाचं असं प्रबल प्रारब्ध निर्माण करतात की त्या आनंदापुढे ते दुःख आलं कधी गेलं कधी त्यांना कळतही नाही, म्हणून प्रारब्ध नाही. विठ्ठला विचार करा, घरामध्ये लग्न आहे, आनंदाचं वातावरण आहे, पाहुणे आलेले आहेत, सगळे आवडते, अमुक आहे तमुक आहे, पावला पावलाला आपल्याला आहेर करतात. आनंद आनंद आनंद. याच्या पलीकडे अजून आनंदाची काय कल्पना? पाहुण्यांनी यावं, आम्हाला भरपूर आहेर करावा, ह्याच्या पलीकडे आनंदाची अजून काही वेगळी कल्पना? एवढंच आहे. एवढंच मिळावं वाटतं माणसाला. पाहुणे आले, रावळे आले, सगळे आले, हे आले ते आले, घर सगळं आनंदानं भरलेलं आहे. आणि तेवढ्याच त्या गडबडीमध्ये, कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला जाता जाता कुठंतरी खर्चटलं, जाताना खर्चटलं, रक्त निघालं. ते दुःख देतं की नाही? चरचरताना हाताला दुःख कळतं ना ते. मग कोणीतरी सांगतं हाताला काय झालं? तोंडला कुठं? हे काय येतं एवढं लाल झालंय, रक्त आलंय. कळलं? कधी लागलं? कळलंच नाही. का कळलं नाही? का कळलं नाही सांगा ना. लागलं ना, तुलाच लागलं ना. एरवी तुला मूर्ख म्हणलेलं सहन होत नाही, एरवी धक्का दिला तर सहन होत नाही, कीर्तनात बसलं तर दुसऱ्याची मांडी आपल्या मांडीवर आलेली सहन होत नाही, आणि तुला खर्चटलेलं कळत नाही. खर्चटलेलं कळत नाही. मनुष्य समोरून जाता जाता नुसतं धक्का मारून घ्या, डोळे फुटले काय, एवढं पर्यंत वाढत जातं आणि एवढं मोठं खर्चटून रक्त बाहेर पडतंय, तुला कळलं नाही. का कळलं नाही? काय कारण आहे सांगा बरं. काय नाही, घरामध्ये आनंदाचं वातावरण इतकं आहे की त्या आनंदाच्या वातावरणामध्ये हे दुःखाचं अल्पस्वल्प दुःख याची जाणीव माणसाला होत नसते. तसं तुकोबारायदिकांच्या जीवनामध्ये परमात्म्याने इतका आनंद निर्माण करून दिला की त्या आनंदापुढे त्यांना दुःखाचं प्रारब्ध कळलंच नाही. बस अवघे त्रैलोक्य नाथ महाराज बोलतात आनंदाचे आता. बस तुकाराम महाराजांना काय, अरे कधी आनंद नव्हता, कधी भाग गेला, क्षीण गेला, अवघा आनंदाचे डोही, आनंद तरंग. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. मग आनंदाचे लाडू खाणाऱ्यांना दुसऱ्याच्या शिव्या खाल्ल्याचं काय दुःख आहे मला सांगा. काय दुःख आहे? ते प्रारब्ध नाही असं नाही, प्रारब्ध उपस्थित आहे, पण इतकं दुर्बल आहे की जवळजवळ अनुपस्थित आहे असं वाटतं, म्हणून प्रारब्ध नाही असं म्हटलंय. विठ्ठला दुसरं एक संगती त्याची लावून देतो त्याच अर्थानं, पण दुसरी एक संगती लावून देतो. प्रारब्धाचा नियम सगळ्यांकरता आहे, नियमात बदल नाही. मग प्रारब्ध नाही असं का म्हणलं त्याचं कारण सांगतो. काय आहे, आता आपल्याकडे एक कायदा आहे, वाहन चालवताना रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावं? डाव्या बाजूने वाहन चालवावं. कायदा आहे की नाही? कुणा करताय? कुणा करताय? या देशात राहणाऱ्या प्रत्येकाकरता हा कायदा आहे. ज्याच्याकडे गाडी आहे नाही काही का असे ना, पण रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवावं हा कायदा आहे. मोडता येतो का? मोडता येतो का? मोडता येत नाही, नाही तर दंड भरावा लागतो.
नाही तर पोलीस पकडतात, नाहीतर नाही भरला तर तुरुंगात टाकतात, वाहन जप्त करतात, काय काय करतात ना. रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवावं हा नियम आहे. एखादा म्हणाला आपण कायदा बिदा मानत नसतो, उजव्या बाजूने जातो, जा, पूर्ण पूर्ण जा, काही अडचण नाही, जिवंत राहील. सगळी वाहनं इकडून येत आहेत आणि हा म्हणाला नाही नाही मी उजव्या बाजूने जातो, मर, तुला नाही का. रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवावं हा या देशाचा कायदा आहे. या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तो बंधनकारक आहे. बरोबर. आता ऐका, गंमत अशी आहे, एखाद्या वेळेला शहरामध्ये राष्ट्रपती येतात, राष्ट्रपतींच्या वाहनांचा ताफा येतो आणि मग राष्ट्रपतींना वेळ नसतो, त्यांना वेगानं पुढे जायचं असतं. त्यामुळे मग काय करतात, सगळी वाहनं डाव्या बाजूला थांबवून देतात, उजवी बाजू रिकामी करतात आणि राष्ट्रपतींच्या गाड्या उजव्या बाजूने काढून देतात. बरोबर. राष्ट्रपतींच्या गाड्या उजव्या बाजूने काढून देतात, सगळ्या गाड्या डाव्या बाजूला जागेवर थांबवून ठेवतात, राष्ट्रपतींच्या गाड्या उजव्या बाजूने काढून देतात. मग राष्ट्रपतींच्या गाड्या अशा त्या आवाज करत गो 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 आवाज करत निघाल्या. कुठल्या तरी चौकात एखादा पोलीस आडवा येऊन उलट्या बाजूने नो एंट्री, काढा 20 रुपये. राष्ट्रपतीला म्हणू शकतो? म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? राष्ट्रपती या देशाचा नागरिक नाही आहे ना, त्याला हा कायदा नाही. या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जर डाव्या बाजूने गाडी चालवावी हा कायदा आहे, तर राष्ट्रपती या देशातला नाही आहे ना, आहे ना, आहे. त्याला हा कायदा नाही आहे, त्यांनी डाव्या बाजूनेच गेलं पाहिजे. मग उजव्या बाजूने जाऊन सुद्धा त्याला ना शिक्षा, ना त्याला दंड, ना त्याची गाडी जप्त होते, ना त्याला तुरुंगात टाकतात. का? कारण ते राष्ट्रपती आहेत म्हणून. एवढंच उत्तर आहे. जगात सगळ्यांनी कर्माची फलं भोगावीत हा नियम आहे, पण संतांना भोगावी लागत नाही. का? राष्ट्रपतीची गाडी आहे. अजून एक संगती सांगतो. भक्ताला प्रारब्ध नाही असं तुम्ही म्हणता. प्रारब्ध नाही असं नाही, प्रारब्ध आहे. प्रारब्धाचा भोग माणसाला भोगावा लागतो. आणि एका कर्माची किती प्रारब्ध भोगावी लागतात? एका कर्माचं एकच प्रारब्ध असतं. एका कर्माची 2 प्रारब्ध निर्माण होत नाहीत, एका कर्माचं एकच. कारण ज्या कर्मातून जे अपूर्व निर्माण होतं ते अपूर्व जर पुन्हा उदयाला आलं तर ते अपूर्व राहत नाही, त्यामुळे एका कर्माचं एकच प्रारब्ध भोगावं लागतं. मी आपल्याला उदाहरणानं सांगतो. भक्ताला प्रारब्ध नाही असं नाही, भक्ताला प्रारब्ध आहे. मग आहे तर भक्ताला प्रारब्ध नाही असं तुकोबाराय का म्हणतात त्याचं कारण सांगतो. थोडं रामायणामध्ये चला. आता रामाचे दिवस आहेत. रामायणात चला. अध्यात्म रामायणातलं चिंतन आपल्याला सांगतो. अध्यात्म रामायणातली कथा आहे. काय झालं, रामचंद्र प्रभूंनी लंकेवर विजय मिळवला, विभीषणाला तिथं स्थापित केलं. रामचंद्र प्रभू अयोध्येत आले. अयोध्येत रामराज्य सुरू झालं. पलीकडे लंकेमध्ये विभीषणाचं राज्य चालू झालं. एके वर्षी शिवरात्र आली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी विभीषणाच्या मनात असा विचार आला की आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, आपल्याला रात्री पूजा तर करायचीच आहे, शिवपूजा तर आहेच आहे, पण इथं करण्यापेक्षा पलीकडच्या तीरावर जर गेलो समुद्राच्या तर प्रत्यक्ष रामचंद्र प्रभूंनी स्थापन केलेल्या लिंगाची पूजा, रामेश्वराची पूजा आपल्याला करता येईल. आपण तिथं जाऊन पूजा करू. म्हणून विभीषण सोन्याच्या लंकेचा राजा, सगळी सामुग्री त्यांनी गोळा केली आणि सगळं दास दासी काय जे नोकर चाकर सगळे घेऊन अलीकडच्या तीरावर रामेश्वरला आले. आल्यानंतर पूजा त्यांनी उत्तम पूजा भगवान शंकराची केली. रात्री 12 वाजता बेल वगैरे व्हायला, तुळस वाहिली, सगळं झालं. उत्तम पद्धतीनं सगळी पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर देवाला नमस्कार करून विभीषण गाभाऱ्यातनं बाहेर आले आणि बाकीच्या सूचना काही सांगण्याकरता म्हणून कुणाशी बोलत उभे राहिले. तेवढ्यात त्या गाभाऱ्यामध्ये विभीषणाने भगवान शंकराच्या पिंडीवर जो बेल वाहिला होता तो बेल बघून, हिरवा बेल बघून एक गाय, त्या बेल ज्ञानोबरायांनी म्हणले हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा बघितला की पशु भांबावतो, तसं ते हिरवा बघितला बेल, ती गाय त्या गाभाऱ्याकडे जायला निघाली. विभीषणाने बघितलं इतकी सुंदर पूजा आपण केली, आता ही गाय जाऊन जर त्याला तोंड लावेल तर सगळा बेल विस्कळीत करेल, सगळी पूजा विस्कळीत करेल.
त्या गाईला हाकलावं. म्हणून हाकलायला मनुष्य काय करतो, खाली वागतो, काहीतरी दगड म्हणा, काही खडा म्हणा, एखादी काडी म्हणा, काठी म्हणा, उचलल्याचं नाटक करतो, फेकून मारल्याचं नाटक करतो. ते जो प्राणी असतो तो घाबरून पळत जातो, परत जातो. मग बिभीषणाने काय केलं, ते गाईला हकलावं म्हणून तिथं खाली वाकला. एक आत जाताना एक दुर्वेची काडी पडली होती, वाळलेल्या गवताची काडी. ती काडी त्याने अशी उचलली आणि गाईला हाकलण्याकरता म्हणून गाईकडे फेकून मारली. दुर्दैव असं आडवं आलं की तेवढीच वाळलेली काडी गाईला लागली आणि गाय जागेवर मेली. गाईचं प्रारब्ध त्याच क्षणी संपलं, गाय जागेवर मेली. बाकीचे लोक जमा झाले, लोकांनी बघितलं याने काहीतरी फेकून मारलं म्हणून गाय मेली. लोक जमा झाले. बघितलं, लोक जमा झाले. त्यांनी बिभीषणाला पकडलं आणि बिभीषणाला बांधून टाकलं. बिभीषणाला सांगितलं, बाबा हे रामराज्य आहे, इथं गायीचा वध करणाऱ्यांना मृत्यूदंड दिला जातो, त्यामुळे तुला मारावं लागणार आहे. गोहत्या झाली त्याला मृत्यूदंड आहे, रामराज्य आहे त्यामुळे असं होणार, त्यामुळे तुला मारावं लागणार आहे. त्याला साखळ दंडानं बांधून टाकलं. कोणी येऊन भाला टोचवायला लागला, कोणी येऊन तलवारीनं मारण्याचा प्रयत्न करायला लागला. काही केल्या तो बिभीषण मरेना, त्याला त्या शस्त्राचा काही त्याला आघातच होईना. हे सगळं बघितल्यानंतर लोकांनी असा विचार केला, हा जर असा मरत नसेल तर एक काम करू, याच्या भोवती लाकडं रचू आणि पेटवून देऊ. म्हणून लोकांनी त्याच्या अवतीभोवती सगळी लाकडं रचली, शिता रचल्यासारखं केलं. पेटवणार बिभीषणाने भगवंताची प्रार्थना केली. भगवान प्रकट झाले. नाम आठविता रूपी प्रकट झाला. भगवान प्रकट झाले. भगवंताला तिथं बघितलं. रामचंद्र प्रभू तिथं आलेलं बघितलं. बघितल्याबरोबर बाकीचे लोक बाजूला झाले. रामचंद्र प्रभूने विचारलं, बाबा काय चाललंय? त्यांनी सांगितलं, महाराज याच्याकडून गोहत्या घडली, त्यामुळे याला मृत्यूदंड देतोय आम्ही. पण कोण आहे बघावं म्हणून रामचंद्र प्रभू गेले. बिभीषणाला बघितल्यानंतर रामचंद्र प्रभूने बिभीषणाला विचारलं, काय झालं बाबा, गोहत्या का केलीस तू माझ्या राज्यात? बिभीषणाने सांगितलं, महाराज मी तुमचा दास आहे, तुम्हाला तुमची शरणागती पत्करलेला तुमचा सेवक आहे, मी गोहत्या कशी करीन? मग काय झालं? त्याने ते सगळं सांगितलं. असं झालं, मी आपलं गाईला हाकलण्याकरता म्हणून काडी फेकली, तेवढीच काडी लागली, बोला फुलाला गाठ पडली, काकतालीय न्याय, कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली, गाय मेली. मी मारावी म्हणून हेतुतः गाय मारलेली नाही. हे सगळं रामचंद्र प्रभूने ऐकलं आणि रामचंद्र प्रभूने तिथल्या लोकांना सांगितलं, बरोबर आहे म्हणे, हा सांगतो, खोटं बोलणार नाही, याला सोडून द्या. सोडून द्या म्हणल्यानंतर लोक म्हणाले, असं कसं होईल, सोडून द्या? मग कायदा केला कशाला तुम्ही? जर सोडून द्यायचं असेल तर आज तुम्ही याला सोडून द्या, उद्या एकदा अपवाद झाला नियमाला की अपवाद होतच राहतो. मग ह्याला मग त्याला, मग हा असा मग तो तसा, हे होतच राहतं. अशी जर तुम्ही सूड दिली तर तुम्ही काय राजे आणि तुम्ही मानलेला कायदा तरी काय खरा? असं चालणार नाही, याला मारलं पाहिजे, याला शिक्षा दिली पाहिजे. रामचंद्र प्रभूंनी त्यांना सांगितलं, तुम्हाला याला शिक्षा द्यायची ना, तुम्हाला याला मारायचंय ना, मारा, पण मी सांगतो ते नियम पाळा, मी सांगतो तसं करा. याने विचारलं, काय करायचं, काय करायचं? रामचंद्र प्रभूंनी, अध्यात्म रामायणातला विचार आहे, रामचंद्र प्रभूंनी तिथल्या लोकांना सांगितलं, तुम्हाला जर याला मारायचं असेल तर मी सांगतो तो नियम पहा. काय नियम आहे? रामचंद्र प्रभू म्हणाले, वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम राज्यम आयुः मया दत्तम तथैव स भविष्यति. याला उदाहरण आहे? हो म्हणे उदाहरण आहे. काय उदाहरण? वृत्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंडयिष्यते. रामचंद्र प्रभू अध्यात्म रामायणामध्ये हे विधान करून बसले. रामचंद्र प्रभू म्हणाले, तुम्हाला जर शिक्षा द्यायची गोहत्येची तर मी सांगतो, वरम ममैव मरणम, मला मारा, माझं मरण श्रेष्ठ आहे. मद्भक्तो हन्यते कथम, माझ्या भक्ताला का मारता? का बाबा, त्याने गुन्हा करायचा आणि तुम्हाला शिक्षा द्यायची, हे तरी कोणत्या कर्मशास्त्रात बसतं? ज्याचं कर्म त्याने भोगावं लागतं, त्याने कर्म करायचं आणि तुम्ही भोगायचं, असं कसं होईल? असं होत नाही. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, नार्यानं तूप प्यायचं केशाला रूप यायचं, असं कसं होईल?
असं होत नाही. ज्याचं कर्म त्याला बाधक आहे, ज्यानं त्यानं त्याचं भोगावं लागतं. मग काही नाही म्हणे, त्यांनी कर्म केलंय त्याला भोगावं लागेल. तुम्ही कर्मच केलं नाही तर तुम्ही शिक्षा का करता, भोगता? रामचंद्र प्रभू म्हणाले तसं नाही. ऐका म्हणे, मी तुम्हाला सांगतो, त्याला मारू नका, मला मारा. का मला मारा? त्याचं कारण असं आहे, राज्यम आयुहु मया दत्तम तथैव स भविष्यति. कारण याला दिलेलं राज्य आणि याला दिलेलं आयुष्य मी दिलेलं आहे. त्यामुळे मी जसं आयुष्य दिलं तसं जर तो भोगत असेल तर त्याच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक क्रियेची जबाबदारी माझी होते. म्हणून मला ते भोगावं लागणार आहे. म्हणे असं कसं होईल? तुम्ही त्याला दिलं म्हणून काय झालं? कर्म तर त्याचं आहे ना. त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, कर्म जरी त्याचं असलं तरी त्या कर्मावर सत्ता माझी चालते, म्हणून दोषी मी ठरतो, तो ठरत नाही. कसं चालेल? रामचंद्र प्रभूंनी त्यांना उदाहरण दिलं. रामचंद्र प्रभू म्हणतात, भृत्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंड इष्यते. त्यांनी उदाहरण दिलं. मी आपल्याला ते उदाहरण थोडं अलीकडच्या काळातलं म्हणून सांगतो. आपण विचार करा, आपण गाडीमध्ये बसलोय, आपण आपला ड्रायव्हर गाडी चालवतोय. रस्त्यानं जाताना कुठल्या तरी एखाद्या गर्दीच्या ठिकाणी चौकामध्ये आपल्या गाडीचा त्या ड्रायव्हर कडून एक धक्का सायकलला लागतो. सायकलवाला खाली पडतो. काही फार लागत नाही, काही फार मोठा धक्का नसतो, काही नुकसान होत नाही, त्याला खर्चटत नाही, काही नाही. तरी धक्का लागला म्हणलं की मग अंगावरच येतो तो सायकलवाला. लगेच दिसत नाही तुम्हाला, गाडीत बसले म्हणजे काय, मा झाला काय, अमुक काय, तमुक काय, तो बोलतच राहतो. त्याच्या सायकलचं काही नुकसान नसतं, काही रंग सुद्धा उडालेला नसतो, पण तो अंगावर येतो. तो आला की बाकीचे आजूबाजूला बसलेले ते दगड काठ्या घेऊनच येतात, कारण त्यांना तेवढंच पाहिजे असतं, तेवढ्या करताच ते बसलेले असतात. आम्ही वैकुंठवासी, बस एवढंच हेतू त्यांचा. तिथं राहणं, तिथं अवताराला येणं, एवढाच हेतू. ते लगेच अंगावर येतात, मारा, बाहेर काढा, झोडपून काढा, असं काय तसं काय, हे काय ते काय. दोन्हीकडची रहदारी थांबून जाते, ट्रॅफिक जाम होऊन जातं. मग कुणीतरी समंजस माणसं पुढे, काय भांडत बसलाय, काय झालं, बघा आम्हाला सायकलला उडवलं. आपण सांगतो उडवलं बिडवलं नाही, नुसता धक्का लागला, बिचारा खाली पडला, मी त्याला उठवलंय. काही लागलं असेल तर मी दवाखान्यात घेऊन जातो, काही खर्च देतो त्याचा. सायकलला काही झालं असलं तर त्याचे पैसे देतो. मग सायकलवाला तर सगळ्या सायकलचेच पैसे काढायला बसलेला असतो. म्हणतो 10,000चं नुकसान झालं. अरे काहीच झालं नसतं, काही 10,000 रुपये द्या. मग हा म्हणतो नाही 10,000 कशाचे आले, काही लागलं नाही. इकडचं तिकडचं मध्ये लोक पाहू बघा, मागे पुढे लोकांना कामं असतात, किती वेळ लोक थांबून राहतील. चला आवरा, नाही 10,000 देणार नाही आपण म्हणतो. तो म्हणतो 10,000 पेक्षा एक नया पैसा कमी घेणार नाही. मग कोणीतरी मध्ये पडतं, काहीतरी होतं. मग शेवटी काही नाही करता 2,000वर तुटतं. आपण खिशातून 2,000 रुपये काढतो, सायकलवाला 2,000 रुपये घेतो. उद्या कुठच्या चौकात जायचं याचा विचार करत करत आनंदानं घरी निघून जातो. सायकलवाल्याचा विषय संपला, माझा दृष्टांतही संपला. मला आपल्याला असं विचारायचंय, सायकलला धक्का दिला कुणी? ड्रायव्हरने. आणि 2,000 रुपयाचा दंड भरला कुणी? का कशा करता? कर्म ज्याचं फल त्याला, कर्म ज्याचं दंड त्याला. मग सायकलला धक्का जर ड्रायव्हर कडून लागला असेल तर दंड कुणी भरायला पाहिजे? ड्रायव्हरने. आणि भरतं कोण? मालक. का भरतो? भृत्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंड इष्यते. रामचंद्र प्रभूंनी हा दृष्टांत आपल्याला दिला. त्याचं कारण असं आहे की तो ड्रायव्हर ज्या वेळेला ड्रायव्हिंग करत होता त्या वेळेला तो आपल्या नोकरीच्या काळात करत होता. आणि नोकरीचा काळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्या काळामध्ये कर्म करणारा जरी ड्रायव्हर असला तरी त्याच्यावरची सत्ता मात्र परमात्म्याची असते, पण त्याच्यावर सत्ता मात्र मालकाची असते. मालकाची सत्ता असल्यामुळे त्या सत्तेच्या काळामध्ये ड्रायव्हर कडून जे जे कर्म घडतं, नोकराकडून जे जे कर्म घडतं, त्या कर्माचं मूल्य हा मालकाला चुकवावं लागत असेल तर रामचंद्र प्रभू म्हणतात, याला दिलेलं राज्य, याला दिलेलं आयुष्य हे मी दिलेलं असल्यामुळे या आयुष्यामध्ये त्याच्याकडून जे जे काही चांगलं वाईट होईल त्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून भक्ताला प्रारब्ध नसतं असं नाही, असतं, पण ते प्रारब्ध परमात्मा भोगतो. एका कर्माचं एकच प्रारब्ध असल्यामुळे परमात्म्याने ते प्रारब्ध भोगून टाकलं की भक्ताला भोगायला प्रारब्ध राहत नाही. म्हणून प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, असं तुकोबाराय बोलतात. म्हणजे भक्ताला प्रारब्ध असतं पण परमात्मा ते भोगतो. अंबऋषीसाठी
जन्म सोसियले, दोष कुणाचा आणि भोग कुणाला? लक्षात घ्या आपण, अंबऋषी कारणे जन्म किती? 10 सोसियले, 10 जन्म भगवंतानी सोसले. अंबरीशाला प्रारब्ध भोगावं लागलं नाही, असं त्याचा एकूण अर्थ लक्षात घेऊन तुकोबाराय जाण हे क्रियापद तेवढ्या करता वापरतात. ऐसे तू जाण, भक्तात प्रारब्ध क्रियमाण संचित नाही ऐसे जाण, म्हणजे ती संगती लावायची असेल तर अशा पद्धतीनं जाणून घेऊन लावता येते. भक्ताला प्रारब्ध नसतं, प्रारब्धाची अनुपस्थिती परमात्म्याच्या भोगात संपून जाते, म्हणजे उपस्थिती परमात्म्याच्या भोगात संपून जाते. परमात्म्याने प्रबल प्रारब्ध दिल्यामुळे दुर्बल प्रारब्धाच्या उपस्थितीची जाणीव होत नाही. आणि भक्त या जगतामध्ये देवापेक्षा स्वतंत्र असल्यामुळे देवालाही प्रारब्ध भोगावं लागतं, पण संतांना प्रारब्ध भोगावं लागत नाही. मग तुकाराम महाराजांच्या जीवनात दुःख दिसलं त्याची संगती काय? मग ज्ञानोबारायांच्या जीवनात दुःख दिसलं त्याची संगती काय? त्याची संगती एवढीच आहे की या संतांनी हे दुःख स्वतःहून आपल्याला दाखवलंय की या प्रपंचात आल्यानंतर संतांना सुद्धा दुःख भोगावं लागत असेल तर या प्रपंचाचा अंतर्मुख होऊन विचार करा, हे सांगण्याकरता संत महात्मा आपल्याला तशा पद्धतीचं दुःख भोगून दाखवतात. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आहेत हे दाखवून देण्याकरता संत महात्मे आपल्याला ते दुःख दाखवतात. आपण परमार्थाकडे प्रवृत्त व्हावं याच्याकरता ते दुःख दाखवतात. आणि त्या दुःखाचा प्रारब्धाचा म्हणून संतांच्या जीवनातला विचार करता येत नाही. आपल्याला शिकवण देण्याकरता त्या दुःखाचा स्वीकार संतांनी केलेला असतो. अशी संगती त्या दुःखाची आपल्याला लावावी लागते. असे संत महात्मे ज्यांच्या जीवनामध्ये प्रारब्ध नाही, क्रियमाण नाही, संचित नाही, असेच भक्त असतात. म्हणून नाथ महाराजांच्या भाषेत जर स्पष्ट बोलायचं झालं, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. नाश झाला म्हणजे हरिकृपेनं हरीनच ते प्रारब्ध भोगलं आणि त्याचा नाश करून टाकला, असा त्याचा अर्थ आपल्याला करता येतो. दोन्हीचा समन्वय करून कर्माच्या सिद्धांताची तीव्रता आणि भक्ताच्या जीवनातला जिव्हाळा या दोन्हीला एकत्रित, तीव्रता आणि जिव्हाळा एकत्रित करायचं असेल तर ही संगती लावता येते. परमात्मा भक्ताचं प्रारब्ध भोगतो हा परमात्म्याच्या अंतःकरणात भक्ताप्रती असणारा जिव्हाळा आहे. कुणाला ना कुणाला का होईना पण ते भोगावंच लागतं, ही कर्माची तीव्रता आहे. अशी संगती आपल्याला त्याच्यातून लावता येते. तशी संगती आपण लावून घेतली पाहिजे आणि प्रारब्धाचा विचार करून कर्मामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. असं प्रारब्ध परमात्मा भक्ताला भोगू देत नाही. त्या भक्ताचा मोठेपणा लक्षात घेतला पाहिजे आणि त्या भक्ताकडे आपण प्रवृत्त झालं पाहिजे. असं प्रारब्ध क्रियमाण संचिताचं जीवन जे जगले, ज्याने आपलं अखंड आयुष्य हे केवळ आणि केवळ भगवंताच्या भजनामध्ये समर्पित केलं, भजनाशिवाय दुसरं माध्यम स्वीकारलं नाही, भजनाशिवाय दुसरं साधन केलं नाही, भजनाशिवाय दुसरा विचार केला नाही, एक भजन प्रमाण मानून जीवन जगत राहिले. वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन वारकरी संप्रदायातली नियमनिष्ठा आपल्या जीवनामध्ये त्यांनी आचरून दाखवली. एक आदर्श जीवन जगण्याचा एक आदर्श ज्यांनी आपल्यासमोर उपस्थित केला, ज्यांच्यामुळे आपलं जीवन संपन्न झालं, ज्यांच्याकडे बघून तशा पद्धतीचं जीवन जगण्याच्या प्रेरणा आपल्या निर्माण झाल्या, अशा भक्ताचा हा पुण्यतिथी महोत्सव आहे. हे पुण्यतिथीचा हा दिवस होऊन गेला, पुण्यस्मरण आहे असं आपण म्हणू. मी अनेक वेळेला सांगतो, पुण्यतिथी अनेकांची होते, पुण्यस्मरण सगळ्यांचं होत नाही. पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थ करताना लोक थोडा वेगळा अर्थ करतात. पुण्यस्मरणाचा दिवस आहे म्हणजे ते या दिवशी गेले त्यांचं स्मरण, त्यांचं पुण्यस्मरण, पुण्यवान महात्म्यांचं स्मरण, ते पुण्यस्मरण असा अर्थ करतात. मी थोडा उलटा अर्थ करतो. पुण्यवान महात्म्यांचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण नाही, मग ज्यांचं स्मरण केलं तरी आपल्याला पुण्य लागतं त्यांचं पुण्यस्मरण, ते पुण्यस्मरण असं आहे. त्यांच्या स्मरणाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त व्हावं अशी वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण सदाशिव महाराज यांचं पुण्यस्मरणाचा हा महोत्सव आजचं